येते लक्षामध्ये. तुम्ही असं नाही की रेजिस्टन्सला आली म्हणजे तिथून सेलिंग घ्यायची नाही. तिथं मी प्रत्येक वेळी सांगतो तुम्हाला, तिथं प्राइस ॲक्शन बघा काय बनते. तिथं कॅन्डल तशा बनतात का? आता इथं बघा, इथं ट्रेड घेण्यामागचं कारण होतं. कारण जे की तुम्हाला दाखवलं फिबोनाची लेवल होती इथं आणि इथे एक चांगला पॅटर्न बनला होता आणि इथं चांगल्या पद्धतीने प्रॉफिट पण झाला. हे फर्स्ट टार्गेट माझं इथं सीट झालं. मी पहिले क्वांटिटी इथंच माझ्या निम्या बुक केलं. त्याच्यात माझं सेकंड टार्गेट डे लोचं होतं, पण ते काय आपल्याला भेटलं नाही. ॲग्री करतो, मला भेटलेलं नाही. मी ट्रेलिंग स्टॉप लॉस वापरला आणि या लेवलच्या आसपास मी इथं कुठेतरी एक्झिट झालो. या लेवलच्या आसपास ही जशी ग्रीन कॅन्डल झाली का इथं मी कुठेतरी एक्झिट आहे माझं. म्हणजे एवढीच मुवमेंट मला नंतर राहिलेली हाफ क्वांटिटी मी इथं विकली आणि मी ऑप्शन सेल केला होता. त्याच्यामुळे ऑप्शन सेलिंगला जास्त भीती नसते, लक्षात ठेवा. तुम्ही मला सर इथं प्रीमियम कॉस्ट टू कॉस्ट आला असेल, ऑप्शन सेलिंग करतो मी. बाईंगमध्ये कॉस्ट टू कॉस्ट आला असतं, ऑप्शन सेलिंगमध्ये येत नाही. कमीत कमी प्रीमियम अजून इथं 4-5 रुपयांनी खाला, कारण इथं मार्केट तेवढ्या वेळ साईडवे झाले ना. इथं मार्केट तेवढ्या वेळ साईडवे झालेलं आहे, इथं लक्षामध्ये. आणि ते असं काय डब्ल्यू पॅटर्न बनवून प्राइस वर निघून गेली. समजते. आज असा प्लॅन झाला होता, आपली डायरेक्शन चुकली. मला असं वाटलं होतं की मार्केटमध्ये इथून फॉल जर का आला, या लेवलवरून जर का फॉल आला तर मार्केट लोला एकदा टच करायला जाऊ शकते. या तो मार्केटने आता सहसा ट्रेंड चेंज झालेला आहे मार्केटमध्ये आता तात्पुरता तरी. आणि ऑपरेटर किंवा रिटेलर प्रोप्रायटी आणि मोठे प्लेयर आज बाईंग साईडच्या पोझिशन घेऊन गेलेले आहेत. हे लक्षात ठेवा. उद्या मॉर्निंगला लगेच बाईंग साईडचा प्लॅन बनवू नका, स्टार्टिंगला तरी बनवू नका. कारण लक्षात ठेवा, इथं कंटिन्यू बाईंग आलेली आहे जवळपास. इथून जर का तुम्ही बघितलं, इथं फक्त एकच थोडीशी प्रॉफिट बुकिंग झाली. याला पण जास्त प्रॉफिट बुकिंग बोलता येत नाही, थोडीशी झालेली. आणि ही बघा परत कंटिन्यू, म्हणजे ही लोक उद्याच्याला कुठेतरी प्रॉफिट बुकिंग करणार आहेत मार्केटमध्ये, थोडीशी का होईना करणार आहे. इथं डायरेक्ट वर जर का गॅप ओपन देत आहे तर उद्या पुलबॅक येऊ शकतो. स्टार्टिंगला जाऊ नका, पुलबॅक येऊ द्या. आणि मग जर का इथं कुठं तुम्हाला भेटतं बाईंग साईडचा सेटअप, तर इथून मग परत रिव्हर्स मार्केट करू शकते. येते लक्षात. ऑप्शन बाईंगपेक्षा ऑप्शन सेलिंग, येस ऑप्शन सेलिंग कधी पण बेस्ट आहे. मी ऑप्शन सेलिंग करतो. लॉट साईज माझ्या 5 ते 6 असतात ऑप्शन सेलमध्ये. सेल करतो मी, ऑप्शन बाय करत नाही. कारण ऑप्शन बाईंग करून बघितलेलं आहे, ऑप्शन बाईंगमध्ये सहसा मुवमेंट येईल याची गॅरंटी कमी असते. आज बघा मार्केट मॉर्निंगला पण किती साईडवे दाबलं होतं. इथं मार्केट जवळपास भरपूर वेळ दाबलं होतं मार्केट. 12:30 पर्यंत मार्केटनं मुवमेंट नाही केली आणि त्याच्यानंतर मग थोडंसं रॅलीला सुरुवात झाली. येते लक्षामध्ये. म्हणजे असा आजचा प्लॅन झाला होता. ठीक आहे, चुकू शकतो मार्केटमध्ये, चुका होतातच भावांनो, असं काही नाही. परंतु असं पण नाही की मी लॉस घेतलेला आहे, लॉस घेतलेला नाही आज. सर इम्प्रेसिव्ह आणि करेक्टिव्ह काय असतं, काय काय नाही कळवू मी सर तुमचा प्रश्न. अप ट्रेंड रिटेस्टला एंट्री घेतली नाही का? मग नाही, रिटेस्टला नाही एंट्री घेतली दादा मी. इथं घ्यायला पाहिजे होती. मला असं वाटत होतं, मला थोडंसं काय वाटत होतं मार्केटमध्ये, इथून हा डाऊन ट्रेंड आहे आणि मार्केटनं जर का इथून असं केला तर या लेवलला मार्केट येईल आणि परत इथून रॅली करेल अपसाईडला. परंतु आजचा व्ह्यू थोडाफार आपला मिसमॅच झालेला आहे. कारण कालच्या आपण डायरेक्शनमध्ये गेलो. काल FII ने मार्केटमध्ये सेलिंग केली होती. आपल्याला वाटलं कंटिन्यू सेलिंगच होईल आज मार्केटमध्ये, परंतु तसं झालेलं नाही. स्टॉप लॉस गेलेला नाही आहे, परंतु थोडंसं जे जास्त प्रॉफिट आज माझ्याकडनं होणार होतं ते मिस झालेलं आहे. सहसा आज पहिल्यांदा एवढ्या छोट्या प्रॉफिटमध्ये आज मी बाहेर पडलेलो आहे. ओके, नमस्ते आशिष भाऊ. नमस्ते सगळ्यांना. बरं चला आपण लर्निंगला सुरुवात करू. ऑलरेडी आपलं सेशन अर्धा तास लेट आहे, त्याच्यामुळे आपण लर्निंगकडे फोकस करू. चालूच असते मार्केटमध्ये. तुम्हाला सांगतो, मार्केटमध्ये ह्या गोष्टी होतातच भावना, ह्या गोष्टी होतच राहतात. चुकणार, होणार, सगळ्या चुकातून आपण शिकतो. आज माझ्या ट्रेडिंग जर्नलमध्ये मी ज्या चुका केल्या त्या स्वतः लिहून ठेवलेल्या आहेत की आपल्या ह्या चुका आजकडून झालेल्या आहेत. आज ट्रेंड जवळपास आयडेंटिफाय करायला आपण चुकलो, का चुकलो, त्याच्या मागचं कारण काय होतं, काय बघितलं, कशामुळे बघितलं, प्राइस ॲक्शनला महत्त्व नाही दिलं, बाकीच्या सगळ्या गोष्टी झाल्या. तुम्ही स्वतः सांगतो तुम्हाला, जोपर्यंत तुमच्या चुका तुम्ही लिहून ठेवत नाही आणि त्याला परत तुम्ही हे करत नाही, रिमाइंड करत नाही त्या गोष्टी, किंवा त्या चुका जर का तुम्ही परत करताय, तर मग मार्केटमध्ये तुमचं काम नाही व्हावं. तुम्हाला सांगितलं का मार्केटमध्ये चुका होतात, त्या चुका परत करायच्या नसतात. येतं लक्षामध्ये. आज मला एक समजलं, आज काय समजलं मला, की ज्या दिवशी एक्सपायरी असते मार्केटमध्ये, ज्या दिवशी एक्सपायरी असते त्या दिवशीचा डाटा दुसऱ्या दिवशीला महत्त्वाचा नसतो. हे आज मला समजलं. म्हणजे ऑलरेडी पहिलं थोडंसं माहीत होतं या गोष्टी, तरी पण मी ऑब्झर्व करत होतो की एक्सपायरीच्या दिवशीचा डाटा म्हणजे प्रोप्रायटी आणि FIIचा डाटा हा दुसऱ्या दिवशी म्हणजे एक्सपायरीच्या नेक्स्ट डेला जास्त वर्क करत नाही. कधी कधी करतो पण, परंतु बहुतांश वेळा करत नाही. जवळपास 60 ते 70% चान्सेस आहेत की मार्केट दुसऱ्या दिवशी प्रिव्हियस एक्सपायरीच्या दिवशी, जर काही एक्सपायरी असेल त्याच्या दुसऱ्या दिवशी
60 ते 70% चान्सेस आहेत की मार्केट त्याला जास्त व्हॅल्यू देत नाही, कारण एक्सपायरी असते, एक्सपायरीच्या दिवशी प्रीमियम सगळे झिरो झालेले असतात. ओके, त्याच्यामुळे नेक्स्ट डेला डाटा जर का बघायचा असेल तर फक्त प्राइस ॲक्शनलाच फॉलो करायचं. येत्या लक्षामध्ये सर धनमध्ये ट्रेडर्स डायरी पण समजावून त्यात धनमध्ये ट्रेड तुम्हाला माहिती आहे का, धनमध्ये एक ऑप्शन दिलेला आहे त्यांनी की तुम्ही ट्रेडची डायरी पण बनवू शकता स्वतःची. धनमध्ये फीचर्स ते पण आहे, दाखवेल मी तुम्हाला. ज्यावेळेस आपण ब्रोकर शिकणार ना धनचं, त्यावेळेस मी तुम्हाला दाखवून देईल की धनमध्ये तुम्ही हे पण शिकू शकता की तुमची डायरी ट्रेड घेतला त्याच्या मागचं लॉजिक काय होतं सगळं, जसं आपण ट्रेडिंग जर्नल बनवतो तशा टाईपमध्ये डायरीमध्ये आहे, ते आपण ते पण करू शकतो. धनमध्ये चांगले फीचर्स आहेत, ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे मी. धन चांगलं आहे, तुम्हाला यूज करायला तुम्ही करू शकता, असं काय नाही, तुमच्यावर डिपेंड आहे शेवटी. बरं चला आपण लर्निंगकडे फोकस करू. तर भावानो, आज आपला आहे बुलिश इंगल्फिंग, जे की तुम्हाला ऑलरेडी थंबनेलवरती दिसले असतील सगळ्या गोष्टी. तर आज आपण पहिल्या लर्निंगला फोकस करू, त्याच्यानंतर हे चालूच राहील. उद्याचा व्ह्यू वगैरे तुम्हाला सांगून देईल मी थोड्या वेळानं कसं आहे. ओके, तर भावानो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. आपण बेसिक ॲडव्हान्स फ्री लर्निंग कोर्स फ्रीमध्ये सुरुवात केलेली आहे. आज आपला आहे डे 13, म्हणजे 13वा दिवस आहे. आपण टोटल 60 दिवस आपली लर्निंग आहे. किती दिवस आहे? 60 दिवस लर्निंग आहे. तुम्ही 60 दिवस माझ्यासोबत आहात, चांगली गोष्ट आहे. 60 दिवसानंतर आपण जवळपास 10 ते 15 दिवस आपलं लाईव्ह डेमोस्ट्रेशन होणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ऑप्शन बाईंग, ऑप्शन सेलिंग सगळं करून दाखवणार, हेजिंग करून दाखवणार, सगळ्या गोष्टी दाखवणार. पेपर ट्रेडिंग होईल, रिअल ट्रेडिंग होणार नाही, कारण ते, आणि सगळ्यांना त्यावेळेस एक सजेशन राहील की कुणीही रिअल ट्रेड करणार नाही, सगळे पेपर ट्रेड करतील. येत्या लक्षामध्ये समजते? ओके, तर भावना चॅनल नवीन असेल तर चॅनल लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून याच्यानंतर मी फ्री लर्निंग कोर्स घेणार नाही. तुम्हाला स्वतःला ट्रेडिंग करायची आहे, तुम्ही स्वतः ट्रेड, मी फक्त तुम्हाला टेक्निकल, फंडामेंटल, ऑप्शन बाईंग, ऑप्शन सेलिंग, ऑप्शन हेजिंग, ऑप्शन बाईंग म्हणजे हेजिंग, पर त्याच्यानंतर ॲडजस्टमेंट, ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकवणार आहे. तुम्ही स्वतः ट्रेडिंग नंतर करणार आहे. ओके, तर चला आज आपण शिकणार भावना. आजचा आपला टॉपिक आहे बुलिश इंगल्फिंग कॅन्डल ट्रेडिंग. बुलिश इंगल्फिंग कशी, म्हणजे कॅन्डल, एक बुलिश इंगल्फिंग कॅन्डल असते, 2 कॅन्डलचं कॉम्बिनेशन असतं, जे की तुम्हाला इथं खाली दिसतंय बघा, काहीतरी असं पॅटर्न बनवलेलं आहे. याला बुलिश इंगल्फिंग कॅन्डल म्हटलं जातं. काय आहे, कशी आहे, आपण या सेशनमध्ये, याच्यामध्ये ट्रेडिंग प्लॅन कसा केला जातो, एंट्री कधी घ्यायची, स्टॉप लॉस कसं कुठं ठेवायचा, टार्गेट किती घ्यायचं, त्याच्यानंतर काही कंडिशन असतात. लगेच बुलिश इंगल्फिंग झाली म्हणजे ट्रेड घेतला का नाही, त्याला काही कंडिशन असतात, त्या कंडिशन तुम्हाला मॅच करा. कमेंटमध्ये टाका काय अडचण असेल तर, जर का कोणाला काय अडचण असेल कमेंटमध्ये टाका, कमेंट करा. मी शेवटी सगळ्यांच्या कमेंट वाचतोय. ओके, सगळ्याच्या कमेंट वाचणार आहे. तुम्ही कमेंट टाका, कमेंट काय असेल, तुम्हाला काय कमेंट करायची करा, मी शेवटी सगळ्यांचे कमेंट वाचणार आहे. ओके, समजते? बघा आता यांचं इंट्रोडक्शन तुम्हाला सगळ्यात प्रथम देतो. या कॅन्डलचं इंट्रोडक्शन काय आहे, कॅन्डलस्टिक म्हणजे काय, ही कॅन्डल काय होते, चार्ट ॲनालिसिसमध्ये इम्पॉर्टंट असते. आणि मार्केट सायकोलॉजी म्हणजे मार्केटची सायकोलॉजी समजून घेण्यासाठी ही कॅन्डल जबरदस्त कॅन्डल आहे. बुलिश इंगल्फिंग कॅन्डल, दोन कॅन्डलचं कॉम्बिनेशन असतं. येस दादा, आज बनलेली आहे, तुम्हाला दाखवतो, बनलेली आहे आजच्या ह्याच्यामध्ये पण दाखवतो मी तुम्हाला नंतर. ओके, हे बघा याच्यामध्ये काय, बुलिश इंगल्फिंग म्हणजे काय, बुलिश इंगल्फिंग कॅन्डल म्हणजे काय, एक रिव्हर्स पॅटर्न आहे हा. म्हणजे जर का मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड असेल आणि जर का तुम्हाला अशी कॅन्डल कुठं बनताना दिसते, तर चान्सेस आहेत की इथून परत प्राइस रिव्हर्स होऊ शकते. रिव्हर्सल पॅटर्न, आपण सगळे बुलिश कॅन्डल बघतोय, आपण बेरिश कॅन्डल बघत नाही. समजते? डाऊन ट्रेंडमध्ये तयार होतो, दुसऱ्या दिवशीची बुलिश कॅन्डल पहिल्या रेड कॅन्डलला पूर्णपणे कव्हर करते. त्याच्या नावातच बघा, बुलिश इंगल्फिंग. इंगल्फ म्हणजे काय, कव्हर करणे. इंगल्फ म्हणजे काय, कव्हर करणे. म्हणजे जी पहिली रेड कॅन्डल असते, पहिली रेड कॅन्डलला काय करते, अशी समजा रेड कॅन्डल आहे, त्याला दुसरी कॅन्डल काय करते, पूर्ण इंगल्फ करते, म्हणजेच काय करते, कव्हर करते. याला भावना, याला मदर बेबी कॅन्डल पण बोललं जातं. याला मदर बेबी कॅन्डल म्हणजे काय, मदर ऑफकोर्स थोडीशी जर आपण बघितलं तर हाईटनं वगैरे मोठी असते, तर आणि बेबी छोटा असतो, म्हणून ह्याला मदर बेबी कॅन्डल, म्हणजे मदर थोडीशी मोठी असते साईजने आणि बेबी छोटा असतो, म्हणून त्याला मदर बेबी नाव दिलेलं आहे. काही समजा सगळ्याचा अर्थ एकच होतो, फक्त लक्षात ठेवा, बुलिश इंगल्फिंग कॅन्डल आहे. मदर बेबी कॅन्डल म्हणा, बुलिश इंगल्फिंग म्हणा, काही म्हणा. आता मला फक्त एक सांगा, ही जी कॅन्डल बनते याच्यामध्ये जर का तुम्ही 2 कॅन्डलचं कॉम्बिनेशन आहे, बरोबर आहे, एक सेकंद दाखवतो मी तुम्हाला. ही 2 कॅन्डल, हे पुढचं सोडून द्या बरं का, ही कॅन्डल नाही बोलत आहे मी, कोणती, ही बेरिश इंगल्फिंग आहे, आपल्याला बुलिश इंगल्फिंग बघायची. मला फक्त कोण आयडेंटिफाय करून सांगेल का, या 2 कॅन्डलची मिळून जर का समजा ही 5-5 मिनिटाच्या 2 कॅन्डल असतील,
तर याची एकच जर का कॅन्डल बनवायची असेल तर कोणती कॅन्डल होईल? जर का हे 5-5 मिनिटाच्या 2 कॅन्डल आहेत आणि जर का मी 10 मिनिटाची एकच कॅन्डल ह्याची बनवली तर कोणती कॅन्डल बनवू शकते? मला कमेंटमध्ये सांगा, लवकर सांगा. कोणती कॅन्डल बनवू शकते? ही कॅन्डल ना की ही कटजी बघू नका. ही कॅन्डल बघा. ही कोणती कॅन्डल बनेल? 10 मिनिटाचे टाइम फ्रेम. ही 5-5 मिनिटाचे 2 टाइम फ्रेम आहेत. 10 मिनिटामध्ये ही कॅन्डल कोणती बनेल? हॅमर. ओके. अजून कोणती कॅन्डल आहे? सांगा लवकर. व्यवस्थित आयडेंटिफाय करून सांगा की ही कोणती कॅन्डल बनते. तर छोटी कॅन्डल मोठ्या कॅन्डलला सामावून घेते का? येस, छोटी कॅन्डल मोठ्या कॅन्डलला सामावून घेते. लक्षात ठेवा, ही कॅन्डल जर का रेड कॅन्डल मोठी आणि ग्रीन कॅन्डल जर का छोटी असेल तर ती बुलिश हरामी कॅन्डल होते. कोणती? बुलिश हरामी. आपण उद्या शिकणार आहे ती कॅन्डल. जर का ही कॅन्डल मोठी आहे, कोणती? ग्रीन कॅन्डल, रेड कॅन्डल समजा मोठी असेल आणि ग्रीन कॅन्डल जर का छोटी असेल त्याला बोललं जातं बुलिश हरामी. ते आपण उद्या शिकणार आहे. आज लक्षात ठेवा, फक्त या कॅन्डलला, रेड कॅन्डलला पूर्ण ग्रीन कॅन्डलनं इनगल्फ केलेलं असतं, म्हणजे कव्हर केलेलं असतं. हॅमर. ओके. बुलिश मारूबुजू नाही होणार दादा. हे मारूबुजू नाही होणार. कॅन्डल बुलिश होते, परंतु कोणती कॅन्डल होते? म्हणजे नाव काय कॅन्डलचं? याच्या लक्षात नाव पाहिजे मला. मारूबुजू नाही. श्रीकांत सर, मारूबुजू नाही होणार ही कॅन्डल. नाही होणार. ही कॅन्डल आता बघा, सायकोलॉजी सांगतो तुम्हाला कॅन्डलची काय. बघा, ही कॅन्डल मला सांगा, पहिली कॅन्डल ओपन कुठे झाली? इथं झाली, बरोबर आहे. रेड कॅन्डल ओपन इथं झाली. इथून काय केलं? प्राइजला वर घेऊन गेले. इथून सेलर लोकांनी प्राइजला परत खाली दाबलं, बरोबर आहे. आणि क्लोजिंग कुठे दिली? इथं दिली, बरोबर. ही तुमची क्लोजिंग प्राइस पहिल्या कॅन्डलची सायकोलॉजी. म्हणजे क्लोजिंग इथं झाली, परंतु दुसरी कॅन्डल काय झाली? ओपन इथं झाली. म्हणजे इथं क्लोजिंगच्या जवळपास इथं ओपनिंग झाली आणि इथून प्राइजला खाली नेलं आणि परत प्राइस वर जाऊन इथं क्लोजिंग झाली. आता मला सांगा कोणती कॅन्डल आहे? तुमची कॅन्डल इथं ओपनिंग आहे आणि इथं क्लोजिंग आहे. हॅमर कॅन्डल आहे भावांनो. कोणती कॅन्डल आहे ही? हॅमर कॅन्डल आहे. म्हणजे ओपनिंग इथं आहे, ही तुमची ओपनिंग, बरोबर आहे. कारण रेड कॅन्डल बनायला सुरुवात इथं झाली ना, ही तुमची ओपन प्राइस झाली. परंतु ग्रीन कॅन्डलची क्लोजिंग कुठे झाली? इथं क्लोजिंग झाली. हे तर हा दिलाय आणि ही तुमची क्लोजिंग आहे. म्हणजे ओपन इथं, क्लोज इथं आणि ही खालची जी आहे ती पूर्ण वीक आहे. लक्षात येत? ही वीक आहे. म्हणजे तुमची कॅन्डल बनणार कशी माहिती आहे का? या अशा टाईपमध्ये बनणार आहे. आणि या कॅन्डलचा कलर कोणता असणार? मला कमेंटमध्ये सांगा फक्त. कलर कोणता असणार या कॅन्डलचा? म्हणजे ही जी बॉडी आहे मधली, ही जी बॉडी असणार आहे, ह्या बॉडीचा कलर कोणता असणार? मला कलर सांगा कोणता. इथं रेड कलर होईल का ग्रीन कलर होईल? याच्यामध्ये कलर कोणता होऊ शकतो सांगा. मी तुम्हाला दाखवणार नंतर. 5-5 मिनिटाचे 2 कॅन्डल असतात ना ह्या, याचे 10 मिनिटाची एक कॅन्डल बनवून दाखवतो. काय बनते ना, हॅमर बनतोय का दुसरंच काय बनतो आपण ते पण बघू. काल जसं बघितलं होतं आपण. कशामध्ये बघितलं आपण? काल 3 कॅन्डल. कुठल्या? मॉर्निंग स्टार. येस, ग्रीन ग्रीन ग्रीन. येस, ग्रीन कलर असतो भावांनो हा. कारण ओपनिंग खाली आहे आणि क्लोजिंग वर आहे. म्हणजे ओपनपेक्षा क्लोज वर आहे. तुम्हाला शिकवलं, ओपनपेक्षा क्लोज जर का वर असेल म्हणजे त्या कॅन्डलचा कलर ग्रीन असतो. जर ओपन 100 रुपयाला झालाय तो शेअर, तर क्लोज झाला 120 रुपयाला झाला तो. कारण ओपनिंग खाली, क्लोजिंग वर. येस, ग्रीन कलर असतो. येते लक्षामध्ये? ही हॅमरच बनते ही पण कॅन्डल. जशी आपण काल बघितली, कोणती बघितली? मॉर्निंग स्टार कॅन्डल बघितली, ती पण हॅमरच बनते. ही पण हॅमरच बनते. फक्त सायकोलॉजी समजली पाहिजे कॅन्डलच्या मागची काय, कॅन्डल बनती कोणती नेमकी. हॅमर म्हणजे काय तुम्हाला सांगितलं, खालून जर का प्राइसचं रिजेक्शन आहे म्हणजे प्राइसला वर जायचं आहे. प्राइसला वर जायचं आहे. जी 3 वाजताची कॅन्डल आज बनली होती ती हॅमर बनली होती. म्हणून त्याच्यामध्ये मी पुढचा प्लॅन घेतला नाही, कारण मला इथंच दिसलं की मार्केटमध्ये खालून बाईंगचं प्रेशर आहे. दाखवतो तुम्हाला ते पण. बघा तुम्ही 3 वाजता निफ्टीची जाऊन कॅन्डल, किंवा दाखवतो 1 मिनिट द्या तुम्हाला, दाखवतो. हे बघा, ही जी कॅन्डल बनली आता, ही 15 मिनिटाची मी लावली आहे. 1 सेकंड द्या मला. हे बघा, ही कॅन्डल बघा, कोणती कॅन्डल आहे? दिसते का? ही हॅमर कॅन्डल आहे. ही कोणती कॅन्डल आहे? हॅमर कॅन्डल आहे. इथेच आपण प्लॅन होता आपला, आणि इथं मला रिजेक्शन दिसलं. ही जर का कॅन्डल खाली क्लोजिंग झाली असती याच्या आसपास कुठेतरी, आणि याच्या खाली मी लगेच पुढचा प्लॅन बनवला असता. येस, आणि इथं स्टॉप लॉस ठेवला असता. परंतु इथं रिजेक्शन दिसते ना प्राइसचं, इथं रिजेक्शन दिसते. खालून प्राइसला वर दाबण्यात आलेला आहे, म्हणजे बाहेरचं प्रेशर दिसतं इथं. ट्रेड अवॉइड, सोडून द्यायचा ट्रेड लगेच. इथं लक्षामध्ये समजलं? म्हणजे कॅन्डलची सायकोलॉजी समजली पाहिजे, काय बनते कॅन्डल ती. बघा पुढं, पॅटर्नची रचना. पॅटर्न कसा बनतो बघा. पहिल्या दिवशी काय बनतो पॅटर्नमध्ये बघा.
स्मॉल रेड कॅन्डल असते जी की तुम्हाला दाखवलेली आहे, एक रेड कॅन्डल असते छोटीशी रेड कॅन्डल. त्याच्यानंतर लार्ज ग्रीन कॅन्डल होते जी की तुम्हाला दाखवलेली आहे. ग्रीन कॅन्डल काय करते, त्याला पूर्ण इंगल्फ करते, म्हणजे खाऊन टाकते, त्याला गिळून टाकते त्या कॅन्डलला. आणि जी दुसरी कॅन्डल पहिल्या कॅन्डलला काय करते, इंगल्फ करते, म्हणजेच काय करते, गिळते किंवा तिला पूर्ण सामावून घेते. एकच अर्थ होतो त्याचा. फक्त समजून घ्या या रेड कॅन्डलपेक्षा. आता याच्यामध्ये लक्षात ठेवा, याच्यामध्ये कलर मॅटर करतो. आपण आतापर्यंत शिकलो कलर मॅटर करत नाही, परंतु याच्यामध्ये कलर मॅटर करतो, लक्षात ठेवा. बघा इथे कलर का, आता ही बेअरिश इंगल्फिंग आहे आणि ही बुलिश इंगल्फिंग आहे. कलर मॅटर करणार याच्यामध्ये. येस, याच्यामध्ये तुमचा कलर मॅटर करतो. बऱ्याच जणांचं म्हणणं असतं आता कलर मॅटर, कारण ही जी कॅन्डल बनणार आहे ही तुमची हॅमर बनणार आहे, जी की दाखवली मगाशी तुम्हाला कशी, की अशी कॅन्डल बनते तुमची, बरोबर आहे. एक सेकंद, अशी कॅन्डल बनते. ही कोणती कॅन्डल, ही कॅन्डल. परंतु ही कॅन्डल भावनो तशी नाही बनणार. ही कॅन्डल कोणती बनेल सांगा मला. ही जी बेअरिश इंगल्फिंग आहे ही कॅन्डल कशी बनेल, कोणती कॅन्डल बनेल, ही आपण शिकलेलो आहे ती कॅन्डल, किंवा शिकणार आहे भविष्यात. ज्याला माहीत असेल त्यानं कमेंटमध्ये सांगा. कमेंटमध्ये सांगा ज्याला माहित आहे ही कॅन्डल कोणती बनवू शकते. या दोन कॅन्डल जर का कॉम्बिनेशन केलं किंवा याला जर का दोन्हीची प्राइस जर का ही केली, एकत्र आणून केली, तर कॅन्डल कोणती बनेल. ग्रीन नाही, कलर कॅन्डलचं नाव काय होईल दादा, माहित आहे कोणाला? की भावांनो सर सपोर्टला बनली पाहिजे का इन्व्हर्टेड हॅमर. बऱ्यापैकी उत्तर बरोबर, की सगळ्यांनी बरोबर दिलेलं आहे. ही कॅन्डल इन्व्हर्टेड हॅमर बनते. आता बघा कशी बनते. हे अगोदर आपण शिकलो, ही कॅन्डल हॅमर बनते तुमची. कुठली, ही कॅन्डल अशी तुमची बनणार आहे, परंतु ही कॅन्डल अशी नाही बनणार. कारण ओपनिंग कुठे आहे बघा, हिची ओपनिंग इथं आहे, बरोबर आहे. इथं ओपन झाला, इथं खाली प्राइस गेली, इथून परत बाहेर लोकांनी वर नेलं आणि क्लोजिंग इथं दिलं, म्हणजे तुमची काय झाली, क्लोजिंग इथं झाली. परंतु दुसरी कॅन्डल ओपन झाली इथं, इथं ओपन झाली. ही तुमची पहिली ओपनिंग कॅन्डल इथं होती, बरोबर आहे. ही तुमची ओपनिंग प्राइस इथं आहे आणि इथून प्राइसला काय केलेलं आहे, खाली दाबण्यात आलेलं आहे. इथं लक्षात, कलर चेंज करतो मी एक सेकंद द्या. प्राइसला काय केलेलं आहे, इथून दाबण्यात आलेलं आहे खाली आणि इथं क्लोजिंग झालेली आहे. ही तुमची दुसरी कॅन्डल इथं क्लोज झाली, म्हणजे ओपन इथं आहे आणि क्लोज जवळच आहे, म्हणजे ही तुमची कॅन्डल इन्व्हर्टेड हॅमर टाईप बनणार आहे. आणि याचा कलर पण सांगू देतो, याचा कलर तुमचा रेड असणार आहे, या बॉडीचा कलर. ही जी बॉडी आहे का मधली, याचा कलर पण तुमचा रेड असणार आहे. समजते का? दोन्ही कॅन्डल वेगवेगळे आहेत, कलर मॅटर करतात. येस दादा, याच्यामध्ये कलर मॅटर करणार, असं नाही समजायचं कलर मॅटर करत नाही. ही तुमची बेअरिश इंगल्फिंग आहे, ही बुलिश इंगल्फिंग आहे. दोन्ही कॅन्डल वेगवेगळे आहेत. नाही, रेड कलर बनणार याचा, ग्रीन कलर नाही सागरभाऊ बनणार याचा रेड कलर बनणार. या बॉडीचा कलर रेड बनणार आहे, कारण ओपनिंग वर आहे आणि क्लोजिंग खाली. म्हणजे काय, 100 रुपये जर का ओपनिंग झाले तर तुमची क्लोजिंग इथं 80 रुपयाला झाले, म्हणजेच काय झाला, कमी झाला शेअर्स तो 10 रुपयांनी 20 रुपयांनी. येतं लक्षामध्ये, म्हणजे इन्व्हर्टेड हॅमर टाईप कॅन्डल बनते. समजते का? कॅन्डलची सायकोलॉजी समजून घ्या, त्याच्यामुळे समजा इथं कलर मॅटर करणार. ही कॅन्डल या कॅन्डलनं, रेड कॅन्डलनं ग्रीन कॅन्डलला खाल्लं, याचा अर्थ याच्यामध्ये सेलर स्ट्रॉंग आहेत. आणि जर का रेड कॅन्डलला ग्रीन कॅन्डलनं खाल्लंय, म्हणजे याचा अर्थ बायर स्ट्रॉंग आहे त्याच्यामध्ये. हा हॅमर बनणार आहे आणि हा तुमचा इन्व्हर्टेड हॅमर बनणार आहे. इन्व्हर्टेड, मी तुम्हाला ऑलरेडी पहिल्यांदा एकच गोष्ट लक्षात ठेवायची, जर का खालून वीक येते कॅन्डलला, म्हणजे खालून बायरचं प्रेशर आहे. खालून ज्या लोकांनी वर प्राइसला दाबलंय ते बायर आहेत. वरून जर का वीक येते आणि जर का कॅन्डल अशी क्लोज होते काहीतरी, म्हणजे वरून सेलिंगचं प्रेशर आहे. हे तुमची सेलिंग कॅन्डल आहे आणि हे तुमची बुलिश कॅन्डल आहे. येते लक्षात, समजतंय? पुढं चला नेक्स्ट, त्याच्या पुढचं समजून घेऊ. काय समजलं? हे दुसरी कॅन्डल कशी इंगल्प करते. चला नाही, तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो. हे बघा, आता दोन्ही कॅन्डल वेगवेगळे आहेत. बघा, ही तुमची बुलिश साईडसाठी एंट्री आहे आणि ही तुमची बेरिश साईडला. बेरिश आपण शिकणारच आहे, तरी पण तुम्हाला दाखवून दिलं की दोन्हीमध्ये म्हणजे कम्पेअर केले दोन्हीला एकत्रित. हे बघा, जर का तुम्ही बुलिश साईडला ट्रेड घेताय, जर का रेड कॅन्डलला ग्रीन कॅन्डलनं पूर्ण इंगल्प केलेला आहे आणि जर का याचा हाय मार्क करायचा, या कॅन्डलचा, कोणत्या कॅन्डलचा, ज्या कॅन्डलनं इंगल्प केलेला आहे, या कॅन्डलचा हाय मार्क करायचा नाही. लक्षात ठेवा, ज्यानं इंगल्प केलेला आहे, कारण आपण हॅमरच्या खाली स्टॉप लॉस ठेवतोय आणि हॅमरचा हाय तुटल्यानंतर आपण एंट्री करतोय, म्हणजेच याच्यावर आपण एंट्रीचा प्लॅन घेणार. येतं लक्षात, याच्यावर आपण एंट्रीचा प्लॅन घेणार आणि स्टॉप लॉस आपला हॅमरच्या खालीच. कारण ही कॅन्डल तुमची हॅमरच आहे. लक्षात घ्या, तुम्ही सायकोलॉजी तुम्हाला सांगितली कॅन्डलची कशी बनते ती, असा हॅमरच बनतोय.
आपण हॅमरवरती एंट्री कशी घेतोय, हाय ब्रेक झाल्यानंतर. इथं पण सेम तसंच करायचं आहे. या कॅन्डलचा हाय ब्रेक झाला, एंट्री, याच्या खाली स्टॉप लॉस. सेम इथं ही बेरीज आपण त्यावेळेस सांगेल तुम्हाला, परंतु इथं कलर मॅटर करतो भाऊन, लक्षात घ्या. ही कॅन्डल जर का तुम्ही 10 मिनिटांमध्ये कन्वर्ट केली, या 2 कॅन्डलचं कॉम्बिनेशन केलं, तर तुमची कॅन्डल अशी बनणार आहे, इन्व्हर्टेड हॅमर. आणि आपण इन्व्हर्टेड हॅमरवरती कशी ट्रेड घ्यायचं काय, आपण बेरिश कॅन्डल ज्यावेळेस शिकायला चालू करू त्यावेळेस तुम्हाला प्लॅन सांगेल मी कसं करायचं. समजलं? ओके. याच्यामध्ये पण सेम कंडिशन, कंडिशन सेम आहेत. कुठल्या तुम्हाला कंडिशन मी शिकवलेल्या आहेत. कोणकोणत्या कंडिशन शिकवल्या? अगोदरचा ट्रेंड हा काय पाहिजे, डाऊन ट्रेंड पाहिजे. अगोदरचा ट्रेंड हा डाऊन ट्रेंड पाहिजे, एका सपोर्टवरती कॅन्डल बनायला पाहिजे. आणि जर का सपोर्टवरती बनते याचा अर्थ इथून प्राइस रिव्हर्स होऊ शकते. सेम कंडिशन आहेत. कंडिशन तुम्हाला पहिल्यापासून सांगितले, बुलिश कॅन्डलची कंडिशन काय काय आहेत बघा. याच्यामध्ये बघा, आता हे बघा, डाऊन ट्रेंड दिसला, डाऊन ट्रेंड म्हणजे अगोदर सेलिंग आली होती, हा सपोर्ट आहे समजून चला. या कॅन्डलला पूर्ण इंगल्प केलं, याच्या हायच्या वर तुमची एंट्री बघा. एंट्री कुठं होणार तुमची, या कॅन्डलच्या हाय जसा ब्रेक होईल तसा लगे एंट्री, आणि याच्या खालचा स्टॉप लॉस, इथं स्टॉप लॉस तुमचा, आणि इथून त्याला वर चालू द्या. समजतंय एंट्रीचा प्लॅन कसा करायचा. तरी पण आपण पुढे एंट्रीचे क्रायटेरिया टाकलेला आहे तुम्हाला, एंट्री कशी घ्यायची, काय घ्यायची, सेटअप काय, ट्रेडचा सेटअप कसा घ्यायचा सांगत नाही भावाने. ह्या फ्री गोष्टी तुम्हाला कोणी सांगणार नाही या गोष्टी. ओके. बघा आता एंट्री कशी घ्यायची, एंट्री कशी घ्यायची, बऱ्याच जणांना क्वेश्चन असतो, सर एंट्री कशी घ्यायची. जी ग्रीन कॅन्डल आहे, पहिली रेड कॅन्डल बनणार आहे, बरोबर आहे. जी अगोदरची छोटी रेड कॅन्डल बनणार आहे, आणि त्याच्यानंतरची एक मोठी ग्रीन कॅन्डल बनणार आहे, बरोबर आहे. ही ग्रीन कॅन्डल आहे तुमची, समजून चला. अशी ही तुमची ग्रीन, या कॅन्डल इंगल्प केलेलं आहे. जी ग्रीन कॅन्डल बनणार आहे, नेक्स्ट कॅन्डल, दुसरी कॅन्डल, तिचा हाय जी क्लोजिंग आहे, ती क्लोजिंग नंतर तुम्ही लगे एंट्री घ्या, किंवा तिचा हाय ब्रेक झाल्यानंतर एंट्री घ्या. इथे लक्षामध्ये. आणि स्टॉप लॉस तुमचा या ग्रीन कॅन्डलच्या खाली, जी की ग्रीन कॅन्डल बनलेली आहे त्याच्या खाली तुमचा स्टॉप लॉस. काही जण म्हणत असते रेड कॅन्डलच्या खाली लावतो, नाही, स्टॉप लॉस रेड कॅन्डलच्या खाली नाही लावायचा. एक सेकंद दाखवतो तुम्हाला. या कॅन्डलच्या खाली स्टॉप लॉस नाही लागणार तुमचा, इथं स्टॉप लॉस नाही लागणार, याच्याच खाली लागणार स्टॉप लॉस. कारण हॅमर आहे, हॅमरच्या खाली स्टॉप लॉस लावायचा आपल्याला, ना की मध्ये. इथं तुमचा स्टॉप लॉस लागला म्हणजे हा मध्ये लागला तुमचा स्टॉप लॉस. दाखवतो तुम्हाला हा स्टॉप लॉस पण कसा हिट होतो हे पण दाखवतो तुम्हाला पुढे. सगळ्या गोष्टी दाखवतो, एक सेकंद द्या फक्त मला. ओके, समजलं. स्टॉप लॉस तुमचा जी ग्रीन कॅन्डल बनणार आहे, ज्याच्या हाय ब्रेक झाला आपण एंट्री घेणार आहे, त्या कॅन्डलच्या खालीच, लोच्या खाली, किंवा समजा कधी कधी काय होतं माहिती आहे का, समजा पहिली कॅन्डल अशी बनते बघा, आणि दुसरी कॅन्डल ओपन इथं होते, आणि इथूनच काय करते दुसरी कॅन्डल अशी बनते. मग तुम्ही म्हणा ग्रीन कॅन्डल याच्या खाली ठेवायचं का नाही, जी या 2 कॅन्डलमध्ये ज्याचा लो खाली असेल, समजा काहीचा लो असा असू शकतो थोडासा, समजा ही रेड कॅन्डल आहे अगोदरची, बरोबर आहे, आणि ही ग्रीन कॅन्डल आहे तुमची, समजून चला. तर तुम्ही याच्या खाली नाही स्टॉप लॉस ठेवणार, याच्या खाली ठेवायचा. या दोन्ही कॅन्डल पैकी जो लो असेल, जो लो काय असेल, लो म्हणजे त्या लोच्या खाली तुम्ही स्टॉप लॉस ठेवा, ना की याच्या. असं पण होऊ शकतं कधी, समजते. ग्रीन कॅन्डलच्या लोच्या खाली स्टॉप लॉस. आता टार्गेट रूल, बऱ्याच जणांचं म्हणणं आहे सर टार्गेट काय घ्यायचं, टार्गेट पण दाखवतो तुम्हाला काय घ्यायचं ते. एक सेकंद आहे फक्त. टार्गेटमध्ये बघा आपण शिकलेलं आहे काय, 1:2. जर का तुम्ही बुली साईडला ट्रेड घेताय, जो तुमचा स्टॉप लॉस आहे त्याच्या दुप्पट टार्गेट घ्या, किंवा 1:3 जी काय तुम्ही रिस्क टू रिवॉर्ड घेताय त्या पद्धतीनं तुमचा रिस्क टू रिवॉर्ड मॅनेज तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर दुसरं टार्गेट तुम्ही घेऊ शकता नेक्स्ट रेजिस्टन्स, जे वर येणारा जो रेजिस्टन्स, तुम्ही डाऊन ट्रेंडला ट्रेड घेतलाय, बुलिश साईडसाठी ट्रेड घेताय, जो जिथं पहिला रेजिस्टन्स येईल वर ते तुमचं टार्गेट ठेवा, किंवा तुम्ही स्टॉप लॉसला ट्रेल करा, जे की मी करतो, जास्तीत जास्त स्टॉप लॉसला ट्रेल करतो. याच्यामध्ये जर का मार्केट आपल्या डायरेक्शनला गेलं, जर का मार्केट आता बघा आज काय झालं, तर मार्केट डायरेक्शनला खाली यायला लागलं होतं, परंतु काय झालं, मार्केट इथून युटर्न, पहिलं टार्गेट हिट झालं आणि मार्केट युटर्न घेतला मार्केटने माझं. मग माझं त्यावेळेस काय झालं, मी ट्रेलिंग स्टॉप लॉस केल्यामुळे मी वाचलो, नाही तर माझा स्टॉप लॉस हिट झाला असता. इथे लक्षात, स्टॉप लॉस हिट झाला असता. समजतंय का. याच्यामुळं खूप महत्त्वाच्या गोष्टी दाखवतो तुम्हाला. हे बघा, मी आज ट्रेलिंग स्टॉप लॉस जर काही इथे यूज केला नसता, इथं माझी एंट्री झाली, ही एंट्री माझी, बरोबर आहे, इथे एंट्री होती याच्या आसपास, या लेवलच्या आसपास, आणि इथं हे फर्स्ट टार्गेट माझं हेच होतं, हेच फर्स्ट टार्गेट, जे की मी ग्रुपवरती टाकलं होतं, माझं फर्स्ट टार्गेट हिट झाले. परंतु इथून बघा मी ट्रेलिंग स्टॉप लॉस केल्यामुळे माझा स्टॉप लॉस इथं हिट झाला. जर का मी इथला स्टॉप लॉस काढला नसता आणि इथं आणून ठेवला नसता, तर माझा स्टॉप लॉस नंतर मार्केटने इथं खाल्ला असता, म्हणजे मला लॉस झाला असता, जे की मी काही ना काही घेऊन तरी आज बाहेर पडलोय. म्हणून ट्रेलिंग स्टॉप लॉसचा वापर कधी कधी
खूप फायदा देतो. मार्केटमधून तुम्हाला लॉसपासून पण वाचवतो. कारण मार्केट आपल्या डायरेक्शनला चाललंय, समजा इथं चाललंय आज मार्केट, परंतु मार्केट जर का युटर्न घ्यायला लागलं, मार्केट घेऊ शकतं युटर्न, आपण चुकीचा निघू शकतो, तर मग मी माझा स्टॉप लॉस इथला काढला पाहिजे, इथं आणून ठेवला पाहिजे. स्टॉप लॉस जातोय, जाऊ द्या, बाहेर पडा, याचा अर्थ मार्केटला वरच जायचं. मार्केट वर गेलं, जर का मी इथला स्टॉप लॉस हलवलाच नसता तर माझा स्टॉप लॉस इथं खाल्ला असता. मग इथं जी बाहेर निघलो मी, या लेवलच्या आसपास जी बाहेर निघलो, मला काही ना काहीतरी भेटलं याच्यामध्ये, 5-10 पॉईंट का होईना भेटले. माझं टार्गेट मोठं होतं मान्य, परंतु ट्रेलिंग स्टॉप लॉसमुळे माझा जो स्टॉप लॉस हिट होणार होता तो वाचला. येत्या लक्षामध्ये, त्याच्यामुळे स्टॉप लॉस ट्रेल करायला थोडंसं तुम्ही हे करा, प्रेफर द्या, जेणेकरून जर का मार्केट आपल्या डायरेक्शनला चाललं, स्टॉप लॉसला ट्रेल करायचं. जर का मार्केटने समजा इथूनच युटर्न घेतला, समजा मी इथे एंट्री घेतली याच्या आसपास, आणि इथून जर का मार्केटने युटर्न घ्यायला, इथे स्टॉप लॉस देऊन बाहेर पडून जावं. पण डायरेक्शनला आपलं चाललंय, मार्केटनं पहिलं टार्गेट हिट केलंय, तर आपला स्टॉप लॉस लगेच इथं खाली सरकला पाहिजे, जे की माझा इथं सरकला होता याच्या आसपास, आणि इथं माझा स्टॉप लॉस हिट झाला या लेवल. कारण हा एक तुमचा रेजिस्टन्स झोन होता. जर का मार्केटला इथून वर निघायचं असेल तर हा पहिला रेजिस्टन्स ब्रेक करावा लागला असता, म्हणून स्टॉप केला मार्केटने रेजिस्टन्स ब्रेक, परंतु स्टॉप लॉस माझा ट्रेलिंग स्टॉप लॉस इथं गेलाय. ॲग्री करतो मी, कारण झालं ते झालं, परंतु मी लॉस घेतला नाही. लक्षात ठेवा, स्टॉप लॉस ट्रेल झाल्यामुळे माझा लॉस नाही झाला. या गोष्टी तुम्हाला करायच्याच लागतात. लक्षात ठेवा, मार्केटमध्ये स्टॉप लॉस ट्रेलिंगला महत्त्व द्या, कारण त्याच्यामुळे तुमचं मोठा ट्रेड तर होतोच, परंतु तुम्ही तुमची पोझिशन, जर का मार्केट युटर्न घेतलं, आपल्या अपोजिट डायरेक्शनला चाललं मार्केट, थोडंसं खाली जाऊन, तर आपण स्टॉप लॉस पासून वाचतो. येत्या लक्षामध्ये? ओके, चला नेक्स्ट बघा, कंडिशन काय काय टाकल्यात आपण. पहिला हा डाऊन ट्रेंड पाहिजे तुमचा, जे काही इथे टाकलंय तुम्हाला, डाऊन ट्रेंड पाहिजे, बिअरिश कॅन्डल पाहिजे, अगोदरची कॅन्डल पाहिजे बिअरिश पाहिजे. दुसरी कॅन्डल बुलिश कॅन्डल पाहिजे. त्याच्यानंतर मार्केटनं हाय ब्रेक करायचा, हाय मार्क करायचा, लो मार्क करायचा, हाय ब्रेक झाला, अपसाईडला एंट्री, लोच्या खाली स्टॉप लॉस, आणि त्याला टार्गेट तुम्हाला सांगितलं 1:2 रिस्क टू रिवॉर्ड, किंवा 1:2 रिस्क टू रिवॉर्ड घ्या, किंवा तुम्ही नेक्स्ट रेजिस्टन्स, जो वर येणार रेजिस्टन्स, इथं कुठं वर रेजिस्टन्स असेल तो रेजिस्टन्स घेऊ शकता, किंवा तुम्ही ट्रेलिंग स्टॉप लॉसचा वापर करा, जो की मी करतोय. तुम्ही ट्रेलिंग स्टॉप लॉस सुद्धा वापरू शकता. ओके, समजलं? हे बघा, डाऊन ट्रेंड, बुलिश इंगल्फिंग, अप ट्रेंडला सुरुवात, म्हणजे बाईंग यायला सुरुवात झाली. इथं आता तुम्ही बघा, एंट्रीचा प्लॅन, हाय मार्क करा, हाय ब्रेक झाला, एंट्री, लोच्या खाली स्टॉप लॉस, थोडासा बफर द्यायचा, एकदम चिटकून स्टॉप लॉस नाही ठेवायचा, याला थोडासा बफर द्यायचा, मध्ये 1-2 पॉईंटचा बफर द्या, किंवा 2-4 पॉईंटचा, तुम्हाला जेवढं सेफ वाटतं तेवढं ठेवा. जर का तुम्हाला वाटतं नाही का, बघा कधी कधी काय होतं मार्केटमध्ये, डाऊन ट्रेंड असतो, इथं समजा थोडासा खाली सपोर्ट असेल, एक्झाम्पल सांगतो, सेलिंग आली, पण सपोर्ट थोडासा खाली असतो. कधी कधी बघा, मार्केट सपोर्टच्या अगोदरच युटर्न घेतं, कारण लोकांना दिसते खाली सपोर्ट आहे, आपण बाहेर पडलं पाहिजे. मग काय करेल मार्केट, जर का इथूनच युटर्न घ्यायला लागलं, तर याच्या हायच्या वर तुम्ही एंट्री घेणार आहे, बरोबर, इथेही तुमची एंट्री. तर स्टॉप लॉस जर का तुम्हाला अजून सेफ पाहिजे असेल, तर या सपोर्टच्या खाली ठेवा, थोडासा अजून सेफ होईल. कारण का, मार्केटला जर का खाली जायचं असेल तर अगोदर सपोर्ट ब्रेक करावा लागेल, त्याच्यानंतर तुमचा स्टॉप लॉस हिट होणार. आणि सपोर्ट ब्रेक झाला, तुम्हाला माहिती आहे मार्केटमध्ये काय होतं, सेलिंगच येते, कारण सगळ्यांचे स्टॉप लॉस खाली लागलेले असतात. ओके, हे बघा, इथं बघू शकता, नेक्स्ट चार्टमध्ये सेलिंग आली, बुलिश इंगल्फिंग, अप ट्रेंडला सुरुवात. आता एंट्री बघा, इथं कुठे झाली, बुलिश इंगल्फिंगचा हाय मार्क केला, इथं तुमची एंट्री झाली, कितीला झाली, 7,512 रुपयाला एंट्री जवळपास. इथे लक्षामध्ये स्टॉप लॉस किती आहे तुमचा, 6,257 रुपयाचा स्टॉप लॉस, म्हणजे एवढा तुमचा हा झाला तुमचा स्टॉप लॉस. टार्गेट बघा तुम्हाला 1:2 इथे भेटले का, ते भेटले, जे की हा तुमचा रेजिस्टन्स पण होता इथे एक, इथून सेलिंगला सुरुवात झाली होती. दुसरी कॅन्डल गॅप डाऊन हवा की पहिल्या कॅन्डलचे समान असले तर काही चालेल, गॅप डाऊन असू द्या, गॅप, फक्त इंगल्प केलं पाहिजे तिने, तिला कंडिशन मॅच झाली पाहिजे. फक्त गॅप अप जाऊ द्या, गॅप डाऊन जाऊ द्या, कशी राहू द्या, खाली ओपन झाली काय, वर ओपन झाली काय, परंतु तिने जर का त्या कॅन्डलला खाल्लं पूर्ण पहिल्या कॅन्डलला, म्हणजे बाहेरनं त्याच्यावर कंट्रोल घेतलं मार्केटवरती. कारण ही सेलिंगची कॅन्डल, लक्षात घ्या, पहिली जी आहे ती रेड कॅन्डल आहे, त्याच्यानंतर ग्रीन कॅन्डल बनते, म्हणजे पूर्ण बाहेर त्याच्यावरती हेवी झाली, बाहेरनं काय दिली, त्यांची जागा घेतली सेलरची. समजतंय? इंगलपक झाली पाहिजे फक्त त्याला. इथं बघा, इथं पण सेम, आता इथं फक्त दाखवले तुम्हाला की सेलिंग आली होती, सपोर्टवरती, ही सपोर्ट आहे इथून, कारण
वारंवार प्राइस इथून बाउन्स घेते बघा, इथून बाउन्स घेतली, परत प्राइस इथं आलती, परत बघा बाईंग आलती, परत प्राइस आली इथं सपोर्टवरती. मग आता इथून काय होऊ शकतं, कंटिन्यू होऊ शकतं. इथं बघा हाय मार्क केलाय, हा तुमचा हाय ब्रेक झाला, इथं एंट्री तुमची, हा तुमचा एस एल झाला खाली, कारण सपोर्ट येत आहे आणि या कॅन्डलच्या खाली लोच्या खाली. मग अजून आपला स्टॉप लॉस अजून आपला सेफ झाला, कारण मार्केटला जर का इथून खाली अगोदर हाच सपोर्ट ब्रेक करावा लागेल आणि त्याच्यानंतर आपला स्टॉप लॉस खावा लागेल, कारण आपल्या सपोर्टच्या खाली स्टॉप लॉस आहे, अजून सेफ आहे. ते टार्गेट तुम्ही हे ठेवू शकता किंवा हे पण ठेवू शकता या प्रकारे. इथं येत्या लक्षामध्ये, समजलं, क्लिअर आहे. नेक्स्ट चला, नेक्स्ट एक बघू. हे बघा ही एक, इथं बघा ही बेअरिश इंगल्फिंग आहे बघा, इथे दिसते का ही बेअरिश इंगल्फिंग, कारण ह्या कॅन्डलला या दुसऱ्या कॅन्डलनं इंगल्प केलेला आहे, म्हणजे खाऊन टाकलेला आहे, दिसते इथं. आणि हे बघा तुमची डाऊन ट्रेंड, इथं परत बुलिश इंगल्फिंग आणि इथं अप ट्रेंडला सुरुवात. आता बघा तुम्ही जर का या रेड कॅन्डलच्या खाली स्टॉप लॉस इथं ठेवला असता तर या कॅन्डलनं तुमचा स्टॉप लॉस खाल्ला असता, जी की ही बुलिश कॅन्डल झाली का नंतर, हिनं तुमचा ओपनिंगला स्टॉप लॉस खाल्ला आहे. म्हणून स्टॉप लॉस तुमचा कुठं पाहिजे, इथंच पाहिजे, किंवा याच्या थोड्याशा खाली बफर देऊन खाली. तुम्हाला काय मागाशी म्हणलं होतं, या रेड कॅन्डलच्या खाली जर का जे या दोन कॅन्डलपैकी ज्याचा लो खाली असेल तो लो म्हणजे तुमचा स्टॉप लॉस. समजा या कॅन्डलचा लो आहे इथं, तर याच्या खाली तुमचा थोडासा गॅप ठेवून इथं स्टॉप लॉस. जर का तुम्ही या कॅन्डलच्या खाली स्टॉप लॉस ठेवला तर तुमचा स्टॉप लॉस इथं गेला. येत्या लक्षामध्ये, त्याच्यामुळे तुम्हाला सांगितलं होतं मागाशी की पुढे एक्झाम्पल आहे तसं. मी हे एक्झाम्पल त्याच्यासाठी तुमच्यासाठी खास हेरून ठेवलं होतं. बऱ्याच जणांना वाटत असेल की ह्या रेड कॅन्डलच्या खाली काय स्टॉप लॉस ठेवायचा नाही. त्याचं कारण हे, या दोन कॅन्डलपैकी ज्याचा लो खाली असेल तो तुमचा स्टॉप लॉस. रेड कॅन्डल समजा खाली असेल, कधी कधी रेड कॅन्डल अशी बनवू शकते आणि ग्रीन कॅन्डल इथून खूप मोठी बनवू शकते, असं पण होऊ शकतं. मग स्टॉप लॉस तुमचा कुठं असणार, या कॅन्डलच्या खाली असणार. समजा एक सेकंद दाखवतो तुम्हाला बघा. समजा ही रेड कॅन्डल अशी मोठी झाली असते, समजून चला इथपर्यंत आली असते, त्याच्या पण अशी आली असते आणि थोडंसं अजून इथं वीक दिला असता खाली. समजा आता पूर्ण डिलीट करतो. हे बघा ही कॅन्डल समजा अशी झाली, ही रेड कॅन्डल अशी झाली असते, समजून चला फक्त. ही तुमची रेड कॅन्डल अशी झाली आणि बुलिश कॅन्डल नंतर कशी झाली, अशी झाली असते. आता मला सांगा याचा लो कुठं आहे, दोन्हीपैकी लो कोणाचा खाली, तर या कॅन्डलचा लो खाली, इथं तुमचा स्टॉप लॉस लागणार होता, ना की इथं या लेवलच्या खाली तुमचा स्टॉप लॉस लागणार, कारण दोन्हीपैकी ज्या कॅन्डलचा लो खाली त्याचा स्टॉप लॉस तुम्ही ठेवायचा. समजलं. आणि टार्गेट 1:2 ठेवा, काय ठेवायचं ते ठेवा. हे तुमचं टार्गेट असू शकतंय, हे असू शकतंय. रजिस्टन्स जिथून प्राईजमध्ये सेलिंग आली होती ते तुमचं नेक्स्ट टार्गेट असू शकतंय. प्राईज ज्यावेळेस इथून खालून वर जायला सुरुवात करणार त्यावेळेस तुमचं रजिस्टन्स जो असेल ते तुम्ही नेक्स्ट टार्गेट ठेवू शकता, किंवा 1:2 रिस्ट रिवॉर्ड तुमचा जो काय ठरलाय ती कॅन्डल तुमचं तो रेजिस्टन्स तुमचं टार्गेट असू शकतं. समजलं, एक्झाम्पल समजलं कसं करायचं. आता की पॉईंट काय समरे तुमच्यासाठी नोट्स काढलेले आहेत. काय, डाऊन ट्रेंड नंतर तयार झाली पाहिजे कॅन्डल, ही डाऊन ट्रेंड अगोदर सेलिंगच आलेली पाहिजे कॅन्डल. जर असा पॅटर्न, कारण तुम्हाला बुली साईडला जर का ट्रेड घ्यायचा असेल, अप साईडला जर का प्लॅन करायचं असेल तर अगोदर डाऊन ट्रेंडच पाहिजे आणि बायर स्ट्रॉंग होता. कारण या कॅन्डलची सायकोलॉजी तुम्हाला सांगितले की याच्यामध्ये हॅमर तयार होतात. हॅमर तयार झाले म्हणजे काय झाले, बायर स्ट्रॉंग झाले. एंट्री स्टॉप लॉस टार्गेट फॉलो करा, जे की सांगितलेलं आहे. एंट्री स्टॉप लॉस टार्गेट, एंट्री कशी घ्यायची, हाय ब्रेक झाला एंट्री, स्टॉप लॉस लोच्या खाली, दोन्ही कॅन्डलपैकी जो लो असेल त्याच्या खाली स्टॉप लॉस ठेवा. टार्गेट 1:2 फर्स्ट टार्गेट तुमचं असेल. रिस्ट रिवॉर्डमध्ये घ्यायचं असेल तर 1:2 घ्या, 1:3 घ्या, काय तुमचं ठरलेलं असेल ते. तिसरं टार्गेट तुम्हाला सांगितलं. दुसरं टार्गेट काय सांगितलं, नेक्स्ट रजिस्टन्स, जो वर येणारा रजिस्टन्स असेल, कारण आपण बुलिश साईडचा ट्रेड घेतोय, जर वर येणारा जो रजिस्टन्स असेल ते तुमचं दुसरं टार्गेट. तिसरं टार्गेट काय म्हणताय त्याला, तिसरं टार्गेट म्हणतो आपण ट्रेलिंग स्टॉप लॉसचा वापर करतो. येत्या लक्षामध्ये. पण याला इंगल्फिंग म्हणता येईल का, नाही समजलं देवीराव, काय समजलं नाही इंगल्फिंग म्हणजे. पण याला इंगल्फिंग म्हणता येईल का, म्हणजे काय काय कशाला इंगल्फिंग म्हणता येईल का. बघा पुढं नोट्स, बुलिश इंगल्फिंग हे एक स्ट्रॉंग रिव्हर्सल कॅन्डल आहे. येस, बुलिश इंगल्फिंग जबरदस्त काम करतं मार्केटमध्ये, लक्षात ठेवा. याच्यामध्ये तुम्ही 1 डे टाइम फ्रेमवरती जर का गेला तुम्ही, जर का तुम्हाला सपोर्टवरती अशी कॅन्डल दिसते बुलिश इंगल्फिंग टाईप, तर भावानो
आणि जर सपोर्टवरती बनले तर त्या स्टॉकमध्ये येणाऱ्या काळामध्ये बाईंग साईडला येण्याचे चान्सेस असतात. आपण ते कॅन्डल वाईज पण स्टॉक सिलेक्शन आपण शिकणार आहे. जर काय कॅन्डलवरती तुम्हाला स्टॉक सिलेक्शन करायचं, चार्ट पॅटर्नवरती स्टॉक सिलेक्शन कसे करायचे, बऱ्याच लोकांना माहीत असतं एम पॅटर्न बनल्यानंतर कसं आहे. आणि हे तुम्हाला फिल्टर रेडीमेड दाखवणार कोणत्या स्टॉकमध्ये एम पॅटर्न बनला आहे, कोणत्या स्टॉकमध्ये डब्ल्यू पॅटर्न बनला आहे, कोणत्या स्टॉकमध्ये हेड अँड शोल्डर पॅटर्न बनलेला आहे, इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर, सगळं तुम्हाला रेडीमेड दाखवणार. तुम्हाला असं बघत बसायची गरज पडणार नाही. हे फिल्टर आहे, डायरेक्ट तुम्ही सर्च केला, डायरेक्ट फिल्टर. तुम्हाला वाटतं कोणत्या स्टॉकमध्ये आज मला बघायचं डब्ल्यू पॅटर्न कोणत्या स्टॉकमध्ये 1 डे टाइम फ्रेमवरती बनलेला आहे ते पण तुम्हाला भेटेल. विकली टाइम फ्रेमवरती बघा ते पण तुम्हाला भेटेल. मंथली सुद्धा तुम्ही बघू शकताय. इथं 1 तासावरती 2 तासावरती पण तुम्ही बघू शकताय. तुम्हाला जो टाइम फ्रेम पाहिजे, जसं पॅटर्न पाहिजे तसा पॅटर्न, सगळ्या गोष्टी भेटणार, स्टेप बाय स्टेप भेटणार. ओके. तर आपण कॅन्डलस्टिक शिकतोय, त्याच्यानंतर आपण जातोय चार्ट पॅटर्नमध्ये. आता कॅन्डलस्टिक आहे, अजून बुलिश कॅन्डल आता चालू आहे, अजून बेरिश कॅन्डल आपल्याला शिकायचे. त्याच्यानंतर मग सर तुमच्या यूट्यूबला आता ॲडव्हर्टाइजमेंट आली होती. येस, मॉनिटाईज झाला आहे त्याच्यामुळे येऊ शकते मॉइस्टर भाऊ. तुम्हाला त्या दिवशी सांगितलं तुमच्या सगळ्याच्या याच्यामुळं आपला चॅनल मॉनिटाईज झालेला आहे. त्या दिवशी सांगितल्या दिवशी सांगितले तुम्हाला, झाल्या दिवशी सांगितलं की आपले मॉनिटाईज झालेलं आहे आपला चॅनल. त्याच्यामुळे ॲड आता चालू झाले आहेत आपल्याला. समजलं? तर भावांनो, क्लास तुम्हाला युजफुल वाटला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण एवढ्या बेसिक गोष्टी तुम्हाला पैसे देऊन सुद्धा शिकायला भेटत नाही. लक्षात घ्या, एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला कोणी सांगणार नाही. तुम्ही 10,000 15,000 फी भरा, कुठेही भरा. आणि तुम्हाला मार्केटमध्ये सांगितलं ऑलरेडी, मार्केटमध्ये 100% कोणीच नाही. 100% मार्केटमध्ये कोणच सांगू शकत नाही की तो प्रॉफिटेबल किंवा तो 100% स्ट्रॅटर्जी आहे त्याची. नाही, मार्केट सगळा प्रोबॅबिलिटीचा गेम आहे, रिस्क टू रिवॉर्डचा सगळा गेम आहे भावांनो. मार्केटमध्ये जेवढी तुम्ही रिस्क घेणार त्याच्यावरती रिवॉर्ड किती घेणार ह्याच्यावरती सगळं मार्केट आहे. मार्केटमध्ये मी काय सांगतो तुम्हाला, 60% तुमची ॲक्युरसी असली ना, 60, तुम्ही जर का 10 ट्रेड करताय, किती 10 ट्रेड, समजा महिन्याला 10 ट्रेड करताय, 10 ट्रेडपैकी तुमचे 6 जरी ट्रेड बरोबर आले, 6 आणि 4 चुकले, तरी पण भावांनो तुमचा रिस्क टू रिवॉर्ड जर का चांगला असेल तरी तुम्ही ओव्हरऑल प्रॉफिटमध्ये निघता. आणि तुमची माइंड सायकोलॉजी चांगली पाहिजे, येत्या लक्षामध्ये, तरच तुम्ही प्रॉफिटमध्ये निघता. ओव्हरऑल महिन्या अखेरीला तुम्ही महिन्यातनं 10 ट्रेडच केले, 10च केले, परंतु रिस्क रिवॉर्ड जर का तुमचा प्रॉपर फॉलो असेल, व्यवस्थित गोष्टी तुम्ही स्टॉप लॉस फॉलो केला असेल, तर तुमची 60% ॲक्युरेट, 50% ॲक्युरेट. भावांनो, एक ट्रेडर आहे, मी तुम्हाला लिंक टाकेल नंतर, त्याची ॲक्युरेसी 30% आहे फक्त. किती टक्के आहे मी सांगितलं याच्या आधी पण तुम्हाला, 30% ॲक्युरेसी आहे. 30% ॲक्युरेट म्हणजे 10 मधले त्याचे फक्त 3 ट्रेड बरोबर येतात, 3च ट्रेड, आणि राहिलेले 7 ट्रेडमध्ये त्याचा स्टॉप लॉस हिट होतो, तरी पण तो प्रॉफिटेबल आहे. मी स्वतः त्याला जाऊन भेटलेलो आहे, यूट्यूबर आहे तो, म्हणजे यूट्यूबवरती लाईव्ह सगळ्या गोष्टी करतो तो, परंतु त्याची ॲक्युरेसी मी बघितलेली आहे. तो स्वतः सांगतो 30% माझी ॲक्युरेसी आहे, म्हणजे 30%. 10 मधले त्याचे 3 ट्रेड बरोबर येतात, परंतु तो रिस्क रिवॉर्ड तुझा एवढा खतरनाक आहे, 1:5च्या खाली तो घेत नाही. 1:5. त्यानं जर का एखाद्या ट्रेडमध्ये ठरवले माझा 10,000 लॉस होणार आहे आज, स्टॉप लॉस त्याचा 10,000चा असेल ना, तो 50,000 प्रॉफिट झाल्याशिवाय उठणार नाही, त्या ट्रेडमधून बाहेर पडणार नाही. पण दाखवतो तुम्हाला, ते पण दाखवतो की रिस्क टू रिवॉर्ड मॅनेज कसा झाला पाहिजे, कसं आता दाखवतो तुम्हाला लगेच मी. तर याच्यावरती काय क्वेश्चन असेल तर मला तुम्ही सांगा. आपण थोडं रिस्क टू रिवॉर्डवरती, बऱ्याच जणांचा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे भावानं. मला बरेच जण पर्सनली पण कमेंट करतात की सर माझं सगळं चांगलं आहे, परंतु मला ट्रेड माझं कंट्रोल होत नाही, मी भरपूर ओव्हर ट्रेडिंग करतो. मी तुम्ही बघा, माझं एक किंवा आज तर माझा एकच ट्रेड झाला, एवढी मोठी मुवमेंट असं एकच ट्रेड आहे माझा, कारण मी माझ्या सिस्टमला फॉलो करतो. माझा वाटत होता आज मार्केटमध्ये बेरी साईडला मुवमेंट आहे, माझी व्ह्यू आहे, तर मी बुलिश साईडला थोडासा नव्हतो मार्केट, येते लक्षामध्ये. त्याच्यामुळे मी सिस्टमच्या अगेन्स्ट जात नाही, भले माझा स्टॉप लॉस हिट झाला तरी चालेल. बघा, तुम्हाला सांगतो फक्त थोडंसं एक सायकोलॉजीकडे थोडंसं काय, तुम्हाला जर काय वाटत असेल या सेशनवरती काय क्वेश्चन असतील तर मला तुम्ही विचारा. आपण तोपर्यंत तुमचे क्वेश्चन बघत थोडंसं तुम्हाला मनी मॅनेजमेंट सांगतो, रिस्क मॅनेजमेंट कशी असते सांगतो तुम्हाला. रिस्क मॅनेजमेंट सांगतो कसं असतं. बघा, आता एक ट्रेडर आहे समजून चला, तुमची ॲक्युरेसी मी सांगतो काय, तुम्ही 10 ट्रेड समजा महिन्याला करताय, 10 ट्रेड करताय तुम्ही, तुमची ॲक्युरेसी सांगतो फक्त, लय काय नाही सांगतो मी तुम्हाला, 4 ट्रेड तरी बरोबर येतील, म्हणजे 40% ॲक्युरेसी झाली तुमची. हे बरोबर आहे, तुमचे 4 ट्रेड किती आहेत बरोबर, आणि हे तुमचे 6 ट्रेड तुमचे चुकले, याच्यामध्ये तुमचा काय झाला, स्टॉप लॉस हिट झाला. एक्झाम्पल सांगतो, रिस्क मॅनेजमेंट सांगतो कसं मॅटर करते, रिस्क मॅनेजमेंट कसं मॅटर करतं सांगतो. हा तुमचा म्हणजे या 4 ट्रेडमध्ये तुम्हाला पाहिजे तेवढा तुमचं म्हणजे टार्गेट हिट झालं,
आणि 6 ट्रेडमध्ये तुमचा स्टॉप लॉस हिट झाला. आता गंमत बघा काय होते. तुम्ही मला तरी पण तुम्ही प्रॉफिटेबल कसं होऊ शकता दादा. बघा, तुमचा रिस्क टू रिवॉर्ड याच्यामध्ये पाहिजे तुमचा 1:4 पाहिजे. किती पाहिजे? कमीत कमी 1:4. म्हणजे काय, मी एका ट्रेडला जर का 1000 रुपये देतोय, लॉस माझा 1000 रुपये मी स्टॉप लॉस द्यायला तयार आहे, तर मी याच्यामध्ये कमीत कमी 4000चा प्रॉफिट मला झाला पाहिजे. एवढा तुमचा रिस्क टू रिवॉर्ड पाहिजे. 1:4. इथे लक्षामध्ये 1:4 आपण त्याला बोलतो. म्हणजे काय, एक सेकंद द्या. आता मला सांगा, जर का तुम्ही याच्यामध्ये 4000चा समजा एक्झाम्पल सांगतो, जर तुम्ही या 10 ट्रेड करताय त्याच्यामध्ये तुम्ही ठरवले की मला लॉस झाला तर 1000चा आणि प्रॉफिट झाला तर मी 4000चा घेणार आहे. बरोबर आहे. हा तुमचा लॉस आहे आणि हे तुमचं प्रॉफिट आहे 4000. मला सांगा 4 ट्रेड तुमच्या बरोबर आले तर तुम्हाला प्रॉफिट किती झाला? 4 × 16,000 रुपये झाला. किती झाला? 16,000 रुपये तुमचा प्रॉफिट झाला या 4 ट्रेडचा. बरोबर आहे. आता तुमचा 6 ट्रेडमध्ये स्टॉप लॉस हिट झालाय, पण तुम्ही स्टॉप लॉस किती ठरवला होता? 1000 रुपये. मग मला सांगा 6 ट्रेडमध्ये -1000 करा, किती झाला तुमचा? फक्त 6000 रुपये तुमचा लॉस झाला. याच्यामध्ये काय झालंय? लॉस झाला. कारण 6 ट्रेड केले, स्टॉप लॉस 1000चा आहे. 6 ट्रेड तुमचा म्हणजे 6000 रुपये स्टॉप लॉस झाले. मला सांगा 16,000 मधून 6000 मायनस करा. 16,000 रुपये प्रॉफिट आहे आणि 6000 रुपये तुमचे स्टॉप लॉस हिट झालाय. म्हणजे टोटल तुमचे ओव्हरऑल तुम्ही तरी 10,000 रुपये प्रॉफिटमध्ये भावून. हे तुमची आहे रिस्क टू रिवॉर्डचा सगळा गेम आहे. मार्केटमध्ये सगळा रिस्क टू रिवॉर्डचा खेळ आहे. तुम्ही किती ट्रेड करताय, काय हे महत्वाचं आहे. स्टॉप लॉस किती देताय, टार्गेट किती घेताय. मी काय सांगितलं, जो ट्रेडर आहे ना तो 30, त्याला काय नाव आहे त्याचं, मला यूट्यूबचं नाव आठवणं मला त्या चॅनलचं. मी तुम्हाला पाठवतो त्याची लिंक. मी आहे ऑलरेडी त्याला जॉईन आहे त्या ग्रुप, म्हणजे याच्या सबस्क्राईब केलेलं आहे मी त्याला. मी पाठवतो तुम्हाला लिंक. एवढा खतरनाक आणि भावना तो, म्हणजे सायकोलॉजी एवढी भारी आहे ना. त्याचं ट्रेड चुकतं, त्याचं ॲनालिसिस चुकतं कधी कधी, परंतु तो ट्रेडमध्ये जर का बसला ना तो 1:5च्या खाली उठतच नाही. मग तो काय का होणार तिथं. म्हणजे मला सांगा याच्यामध्ये जर का 1:, आता त्याची 30% आपण ॲक्युरसी बघू. 10 ट्रेड जर का तो करत असेल, 10 ट्रेड जर का तो करत असेल, जर का त्याची 30% ॲक्युरसी म्हणजे 3च ट्रेड त्याचे बरोबर येतात. बरोबर आहे. आणि 7 ट्रेड त्याचे चुकतात. बरोबर आहे. हे काय होते, त्याचं स्टॉप लॉस हिट होतं आणि 3 वेळेस त्याचं काय होते, फक्त टार्गेट त्याला भेटते. बघा आता याच्यामध्ये बघा, त्यानं जर का 1:5चा रिस्क रिवॉर्ड ठेवलाय, बघा 1:5 1:5चा रिस्क रिवॉर्ड ठेवलेला आहे, तर मला सांगा त्याला स्टॉप लॉस झाला तर कितीचा होणार आहे त्याचा? समजा 1000चा त्याचा स्टॉप लॉस आहे. समजा एक्झाम्पल सांगतो, तो मोठा, त्याची क्वांटिटी खूप मोठी असते भावना, ते काही छोटा मोठा ट्रेडर नाही, तो खूप जबरदस्त ट्रेडर आहे. ते समजा स्टॉप लॉस झाला तर 1000चा आहे आणि लॉस त्यानं प्रॉफिट झाला तर त्यानं काय ठरवलं आहे? 5000 रुपयेचा. किती? कारण 1:5 आहे ना रिस्क रिवॉर्ड त्याचा. बरोबर आहे. हा 5000 रुपये त्या ट्रेडमधून तो प्रॉफिट घेणार, लॉस झाला तर फक्त 1000 रुपये तो देणार आहे. बघा 3 ट्रेड त्याच्याबरोबर येतात, म्हणजे 5 तरी किती झाले? 15,000 रुपये झाले. बरोबर. 3 ट्रेडमध्ये त्याला टार्गेट भेटलं त्याचं, म्हणजे 5000 टार्गेट आहे त्याचं, तर 15,000 रुपये त्याचं टार्गेट त्याला हिट झालं आणि 7 ट्रेडमध्ये स्टॉप लॉस गेला त्याचा. तर मला सांगा 1000 रुपये पर ट्रेड मागे त्याचा लॉस आहे, स्टॉप लॉस आहे. तर मला सांगा 7000 रुपये त्याचा स्टॉप लॉस झाला. बरोबर आहे का नाही? 7000 रुपये, 7 ट्रेडचे 7000 रुपये. मग मला सांगा 7000 रुपये 10 ट्रेडमध्ये त्याचा स्टॉप लॉस हिट झाला आहे आणि 15,000 रुपये त्याला 3 ट्रेडमधून भेटलेले आहेत. मला सांगा 7 मधून 15 गेले, 8000 रुपये, तरी तो ओव्हरऑल प्रॉफिटमध्ये. येते लक्षामध्ये? सगळा खेळ रिस्क रिवॉर्डचा आहे. सगळा खेळ रिस्क रिवॉर्डचा आहे. तुम्ही काही करा मार्केटमध्ये, रिस्क रिवॉर्ड जर का तुमचा मॅनेज असेल, तुम्ही सगळी कामं करू शकता. तर 30% ॲक्युरसीचं सांगितलं तुम्हाला, फक्त 30% ॲक्युरसीची. पण हेच आपण 1:4 करू. समजा 1:4 त्यानं 30% ॲक्युरसीमध्ये घेतलं असतं तर त्याला किती प्रॉफिट झालं असतं बघू आपण. 10 ट्रेड केले त्याने. 1:4 आता समजा, आता आपण 1:5 घेतलं तर 1:4 समजू. याच्यामध्ये समजा त्याचे 3 ट्रेड बरोबर आले. 3 ट्रेड काय झाले त्याचे बरोबर आहेत. 7 ट्रेडमध्ये त्याचा स्टॉप लॉस हिट झाला. काय झालं त्याचा? स्टॉप लॉस गेला त्याचा. ओके. एका ट्रेड मागे त्यानं ठरवलेला आहे 1000 रुपयाचा स्टॉप लॉस, समजून चला एक्झाम्पल, आणि प्रॉफिट झाला तर 4000 रुपयाचा. कारण 1:4चा रिस्क रिवॉर्ड आहे. आता आपण मगाशी 1:5 घेतला, आता 1:4चा बघू. जर का तो 3 ट्रेड करतोय म्हणजे त्याला 4 त्रिकोण 12,000 रुपये, तरी सुद्धा प्रॉफिट 12,000 रुपयाचा आहे त्याचा. 12,000 रुपये त्याचा प्रॉफिट झाला आणि लॉस 7 ट्रेडमध्ये त्याचा स्टॉप लॉस हिट झालाय. म्हणजे एका याच्या मागं
ट्रेड मागं 1,000चा लॉस आहे, म्हणजे किती झाले टोटल 7,000 रुपये त्याचा लॉस झाला बघा. तरी पण तो भावांनो 5,000 रुपये प्रॉफिटमध्ये निघतोय 1:4च्या रिस्टोरवाडमध्ये. किती टक्के ॲक्युरसी? 30% ॲक्युरसी. समजतंय? समज रे हो. गेम कैसा आहे समज रे हो. हे असा गेम आहे सगळा भावांनो. तुम्हाला वाटत सायकोलॉजी मला काहीतरी 100% स्ट्रॅटर्जी सापडली पाहिजे, त्याच्या नादी लागूच नको, तुला ते आयुष्यभर सापडणार बी नाही. बऱ्याच जणांना मी सुद्धा भावानं खोटं नाही बोलत, मी स्वतः सुद्धा 2 महिने असं हुडकत होतो की मला अशी काहीतरी स्ट्रॅटर्जी सापडेल, मी असा काहीतरी मार्केटमध्ये पैसा कमवू, डेली मी इन्कम बनवेल. नाही, त्याच्या नादी तू लागू नको भावा, ते नाद सोडून दे. तू 2 महिने 2 वर्ष 20 वर्ष जरी आबदला तरी तुला 100% मार्केटमध्ये अशी स्ट्रॅटर्जी नाहीच मार्केटमध्ये. पहिली गोष्ट सांगतो तुम्हाला, नाहीच. अशी बनवण्यात आलेली नाही आणि बनवूही शकत नाही. याच्या लक्षामध्ये मार्केटमध्ये तुम्ही जर का म्हणत असाल मला काहीतरी सापडलं पाहिजे, मला असं काहीतरी स्टॉक सिलेक्शन भेटले पाहिजे, मी डेली मार्केटमध्ये मी टॉप गेनर आणि टॉप लूजर पकडू शकतो, भावा तू ते स्वप्नातच बघ, रिअलमध्ये नाही. किती मोठे असू द्या, किती पण मोठा तुमचा युट्यूबर असू द्या आणि किती पण भारी हे असू द्या, नाही सापडत ह्या गोष्टी. नाही सापडत दादा. या गोष्टी तुम्ही नादी लागू पण नका. तुम्ही जर ह्या भ्रमात असाल मला असं काहीतरी सापडलं पाहिजे, मला कुणीतरी असं काहीतरी सांगितलं पाहिजे, मी याचा सिस्टम फॉलो करेल, त्याचा घेईल, मी त्याचा पेड कोर्सेस घेईल, नाही होऊ शकत दादा. हे होऊ शकत नाही. तू त्या भ्रमातनं बाहेर पड. सर ट्रेडिंग करता करता जॉब पण करणं महत्त्वाचं आहे का आणि ते होऊ शकतं का? येस पॉडकास्ट हो, मी स्वतः करतोय, होऊ शकतं. मी ट्रेडिंग करून जॉब करून तुमचा क्लास घेतोय भावांनो. सगळं होऊ शकतं, आपल्या हातात असते सगळं. सगळं होतं, सगळी गाणी वाजतात. तुम्ही करायचं ठरवलं सगळं होऊ शकतं, पण जॉब सोडू नका. जॉब सोडू नका भावांनो. जॉब ही तुमची गुरु किल्ली आहे. खरं सांगतो तुम्हाला, जॉब सोडू नका. कारण ज्याच्या जीवावर आपण मोठं झालेलो आहे त्याला सोडू नका. नाही सोडायचं. बाहेर न करा, काही करा किंवा वर्क फ्रॉम होम करा, काही करा, पण जॉब ठेवा. कारण लक्षात ठेवा मार्केटमध्ये कधी-कधी आपली स्वतः तुम्हाला माहीत आहे एक स्वतः ट्रेडर आहे, त्याचं बुक पण आहे, मी वाचलेलं आहे. तो ट्रेडर मिलियनमध्ये होता. म्हणजे मिलियनमध्ये त्याचं हेच होतं. परंतु तो ट्रेडर नंतर शेवटी माहिती आहे का त्यानं पूर्ण मार्केटमध्ये पैसा गमावला. कारण त्याची सायकॉलॉजी खराब झाली मार्केटमध्ये. सायकॉलॉजी खराब झाल्यामुळे तो पूर्ण त्याचं स्वतःवरती कंट्रोल नाही राहिला आणि त्यानं मार्केटमध्ये जेवढा पैसा कमवला होता तेवढा पैसा त्यानं मार्केटमध्ये घालवला. मला नाव त्याचं आठवण आहे, तुम्हाला माहीत असेल तर सांगा. त्या लक्षामध्ये बरं माहीत असेल कोणीतरी यूट्यूबला वगैरे वाचलं पण असेल, त्याची स्टोरी आहे. चांगला ट्रेडर होता तो. मला नाव ते इंग्लिश आहे नाव काहीतरी, आठवणं मला नाव. मी बुक त्याचं टाकलं आहे माझ्याकडे, त्याचं बुक पण आहे, मी वाचलेलं आहे स्वतः. छान आहे ते. त्याच्यामध्ये त्यानं सांगितलं की जॉबला प्रेफर द्या, जॉब सोडू नका. कारण लक्षात ठेवा जॉबच तुम्हाला नंतर वर आणू शकतो. कारण जॉबमध्ये पोटेन्शियल आहे भावना तेवढं. कारण तो एक आपला सपोर्ट आहे. लक्षात ठेवा सपोर्ट आहे तो एक. तर ऑप्शन प्रीमियम कशामध्ये जास्त वाढतो? ऑप्शन बाईंगमध्ये प्रीमियम वाढतो दादा आणि ऑप्शन सेलिंगमध्ये प्रीमियम कमी होतो. प्रीमियम कमी झाल्यानंतर ऑप्शन सेलिंगमध्ये फायदा होतो. लक्षात ठेवा 100 रुपयाची एखादा तुम्हाला प्रीमियम शॉर्ट केला, तुम्हाला प्रॉफिट कधी होणार? तो प्रीमियम खाली आल्यानंतर. जर का तो 90 रुपयाला येतोय, 80 रुपयाला येतोय, तर तुम्हाला प्रॉफिट होतो. जर तुम्ही सेलिंग साईडला जाईल. सायकॉलॉजी समजायला किती वेळ लागतो? ईश्वरभाऊ सायकॉलॉजी तुम्हाला डेव्हलप व्हायला 3 ते 4 वर्ष लागणार शेअर मार्केटमध्ये. 3 ते 4 वर्ष तुम्ही धरून चालायचं. ऑप्शन जर तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करताय 3-4 वर्ष तुम्हाला मार्केटमध्ये सायकॉलॉजी फुल तुम्हाला चांगली बनवायला जाणार. तर आम्हाला पण ते चार्ट द्या, आम्ही पण ते लावू. कोणते चार्ट दादा? हे पाठीमागचे द्यायचे आहेत का? ओके. तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता ना, Amazon, Flipkartवरती आहेत की दादा. तर जॉबवाल्यांसाठी काही विशिष्ट टायमिंग आहे का मार्केटमध्ये ट्रेड टाकायला? तुम्ही अभिजित सर तुम्ही मग हे करू शकता, कमोडिटी मार्केट करा ना. कमोडिटी आपण शिकणार आहे कमोडिटी. प्राइस ॲक्शन सेमच आहे सगळीकडे. कमोडिटी मार्केटमध्ये तुम्ही संध्याकाळी आत्ता पण कमोडिटी मार्केट चालू असते. 11:30 पर्यंत तुम्ही ट्रेड करू शकता. 11:30 पर्यंत मार्केट चालू असते कमोडिटी मार्केट रात्री. आता पण तुम्ही जाऊन बघा, क्रूड ऑइल ओपन करून बघू शकता. कमोडिटी मार्केट चालूच असते. ओके. लॉंग पोझिशन टूलमध्ये क्वांटिटी किती घ्यावी हे दिसते. म्हणजे श्री सर नाही समजलं मला. लॉंग पोझिशन टूलमध्ये क्वांटिटी किती घ्यावी हे दिसते. नाही समजला क्वेश्चन काय. तर 3 PM स्ट्रॅटर्जी काय? 3 PM स्ट्रॅटर्जीला लक्षात ठेवा
अमृता मॅडम 3 PM स्ट्रॅटर्जी सांगतो तुम्हाला काय आहे. एक तर या इथं काय होतं माहिती आहे का 3 PMला एक तर प्रॉफिट बुकिंग होते किंवा मग मार्केटमध्ये अजून क्वांटिटी उचलली जाते. जर त्यांना माल डिलिव्हरीमध्ये घ्यायचा असेल तर अजून माल उचलला जातो. किंवा काय होतं ज्या लोकांनी सकाळी मॉर्निंगला पोझिशन बनवलं असतं ती लोकं सहसा 3 वाजता स्क्वेअर ऑफ करतात. म्हणून ती 3 PM स्ट्रॅटर्जी आहे. तुम्हाला शिकवणार आहे मी ती स्ट्रॅटर्जी पण 3 PMची स्ट्रॅटर्जी काय आहे ती. ओके. हे बघा इथं 3 PM मला वाटतं इथंच काहीतरी आहे आणि इथून बघा स्ट्रॉंग तुम्हाला एक बाईंग बघायला भेटली बघा मार्केटमध्ये शेवटी पण. कारण जर का मार्केटमध्ये इथून सेलिंग यायची असती ना, म्हणजे जर का सकाळच्या मॉर्निंगला ज्या लोकांनी पोझिशन बनवली इथं कोणी पोझिशन घेतलं ना, इथून जर का सेलिंग तर या लेव्हलच्या आसपास मला वाटत होतं यायला पाहिजे होतं. परंतु सेलिंग आली नाही कारण त्यांनी काय केले मार्केटमध्ये पोझिशन होल्ड केले त्यांचे. एक्झिट झालेले नाहीयेत. तुम्हाला माहिती आहे बाईंग जर का लोकांनी बाईंग केले त्यांना जर का बाहेर पडायचं असेल, जे की काल झालेलं आहे बघा. त्यांना सेलिंग करून बाहेर पडावं लागतं. त्यांना काय करावं लागतं सेलिंग करून बाहेर पडावं लागतं. येते लक्षामध्ये? क्रूड ऑइलमध्ये करू शकतो ना पण काय करू शकतो ना? हां, ऑप्शन ट्रेडिंग करू शकता ना. क्रूड ऑइल ऑप्शन ट्रेडिंग आहे की तुम्हाला त्याच्यामध्ये. ऑप्शन ट्रेडिंग, ऑप्शन बायिंग, ऑप्शन सेलिंग सगळं करू शकता. तर ते कदाचित लाँग आणि शॉर्ट पोझिशन टूल आहे त्याच्यामध्ये विचारतात त्यांनी कळते का? लाँग आणि शॉर्ट पोझिशन आहे त्याच्यामध्ये विचारतात त्यांच्यात कळते का? नाही कळलं दादा काय मला तुम्ही काय बोलता काही समजत नाही. कोणाचं श्री सरांचा काही क्वेश्चन आहे का? इंगल्फिंग आहे का 3 PM? 3 PMची कॅन्डल ही का? नाही इंगल्फिंग नाही. ही इंगल्फिंग कशी होईल? आणि इंगल्फिंग हे टॉपला नाही, बॉटमला असते. सेलिंग साईडला असते. इंगल्फिंग बघायची काही. आता मला सांगा ही कॅन्डल कोणती होती माहिती आहे का? कमेंटमध्ये सांगा लोक ही कॅन्डल कोणती होती तुमची? कॅन्डल कोणती होती ही? लवकर सांगा. ही कॅन्डल कोणती होती? कमेंटमध्ये सांगा लवकर. मॉर्निंग स्टार येस. मॉर्निंग स्टार कॅन्डल आहे बघून. ही तुमची मॉर्निंग स्टार कॅन्डल आहे. झालं काय काम? केलंय काय काम? स्टॉप लॉस बघा इथं आहे तुमचा येलोच्या खाली. इथं मी मेसेज पण केला होता. मार्केटने सपोर्ट घेतलेला आहे. मॉर्निंग स्टार कॅन्डल आहे आणि हे टार्गेट जरी तुम्ही ठेवलं असतं तरी तुम्हाला इथे भेटलंय. स्टॉप लॉस इथं आहे तुमचा येलोच्या खाली स्टॉप लॉस आहे तुमचा. समजा इथे सकाळी मॉर्निंगला कोणी एंट्री केली असती तर इथे एंट्री झाली असती याच्या लोच्या खाली तुमचा स्टॉप लॉस लागला असता. हे बघा स्विंग आहे तुमचं टार्गेट जिथून सेलिंग आली होती किंवा जे तुमचा मॉर्निंगचा जो हाय बनला होता त्या हायपर्यंत जरी टार्गेट घेतलं असतं तरी पण तुम्हाला आरामशीर भेटलं असतं. 1:3 रिस्टोर वाढीतच तुमचा बनला आहे. सपोर्टवरती बनली का? येस. सेलिंग आली होती का बघा? कंडिशन मॅच होतात का बघा? आणि ट्रेलिंग स्टॉप लॉस पण वापरू शकले असते तुम्ही इथे. रेजिस्टन्स 1:2 तर तुमचा भेटला आहे. रिस्ट रिवॉर्ड पण तुम्हाला भेटला असता 1:2, 1:3 काय असेल ते तुमचा. नेक्स्ट रेजिस्टन्स ते बी टार्गेट तुम्हाला भेटले. ट्रेलिंग स्टॉप लॉस हे पण तुम्हाला भेटलेलं आहे. सगळ्या गोष्टी इथे करू शकल्या असतात. माझा व्ह्यू नव्हता कारण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. व्ह्यू चुकला स्टॉप लॉस द्यायचा गप बाहेर पडायचं. ओके. दादा स्टॉप लॉस टार्गेट फ्रंट पेजला वर कसं लावायचं दाखवा शकता का? येस मी व्हिडिओ बनवून टाकेल आपल्या टेलिग्रामवरती टाकेल मी त्याचा व्हिडिओ कसं लावायचं आणि कॅरी पोझिशन बी त्याच्यामध्ये करता येते. स्वप्नील भाऊ तुम्ही जर का त्याच्यामध्ये पेपर ट्रेडिंगमध्ये कॅरी पोझिशन करत असाल तर तेही करता येते. एक्सपायरी तुम्हाला पुढची घ्यावी लागते. कारण जर का तुम्ही बघा पेपर ट्रेडिंगमध्ये त्या ॲपवरती कसं आहे तुम्ही जर का 9 समजा 9:15 आज मार्केटमध्ये तुम्ही घेतला ट्रेड आणि जर का तुम्ही त्याच्यामध्ये एक्सपायरी किंवा हे नाही केलं त्याला फक्त ते कसं असतं तुम्ही बाय केलं ते इंट्राडे पुरतंच बाय होतं ते. त्याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस करा. तुम्हाला जर का पोझिशनल ट्रेड घ्यायचा असेल 2-3 दिवसासाठी तर त्याच्यामध्ये ती पण सेटिंग आहे. स्टॉप लॉस लावू शकता, टार्गेट लावू शकता, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होतात. ओके. ज्या टूलमध्ये आपण रिस्क रिवॉर्ड रेशो दाखवतो कोणत्या टूलमध्ये? ते फिबोनाकी म्हणताय का तुम्ही? श्री सर तुमचं म्हणणं काय फिबोनाकी का? फिबोनाकी टूल मी शिकवणार की तुम्हाला त्याच्यामध्ये सगळ्या बेसिक गोष्टी शिकवणार आणि फिबोनाकी तुमचं एवढं भारी काम करेल ना मार्केटमध्ये
जबरदस्त तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स, पुढचं सपोर्ट रेजिस्टन्स मार्क करायला पण हे करू शकते तुम्हाला. तर फ्रंट पेज ॲप कसं वापरावे याचा व्हिडिओ बनवा. येस अमृता मॅडम, मी बनवतो त्याच्यावरती एक शॉर्ट व्हिडिओ बनवीन, आपल्या ग्रुपवरती टाकतो मी. यूट्यूबला टाकणार नाही मी, ते आपल्या याच्यावरती टाकेल. जे टूल स्क्रीनवर लावतात ते, येस तीच ते, हेच ना, फिबोनाकीच ना हे. याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं ना मी. आता समजा बघा, आता हे जे आहे ना, हे टूल याच्यामध्ये तुमचा हा रिस्ट रिवॉर्ड मॅनेज होतो. रिस्ट रिवॉर्ड मॅनेज होतो. आता बघा सांगतो तुम्हाला बघा, आज जर का तुम्ही हा फक्त ट्रेंडमध्ये काम करतो, साईडवे मार्केटमध्ये काम करत नाही, लक्षात ठेवा. इथून तुम्ही, हा तुमचा लो होता, या लो पासून तुम्ही जर का ह्या हायपर्यंत मार्क केलं आणि याला जर का असं ड्रॉ केलं बघा, हे बघा असं एक लाईन लागते, हे तुमचं म्हणजे काय बाईंग झोन. इथं काय होतं, याला गोल्डन झोन बोललं जातं. इथं मार्केट रिव्हर्स होऊ शकतं या झोनमधून. याला काय बोललं जातं, बाय ऑन डीप. म्हणजे मार्केटमध्ये बाईंग आली, हा डीप आला, परत मार्केट ट्रेंड कंटिन्यू करू शकते. याला बोललं जातं बाय ऑन डीप. शिकणार आहे आपण हे टूल. इथे लक्षामध्ये, हे टूल फक्त मार्केटमध्ये ट्रेंड असेल तर चालतं. साईडवे मार्केटमध्ये तुम्हाला हे लय फसवतं, लय फसवतं हे टूल, लक्षात ठेवा. साईडवे मार्केट तुम्हाला दाखवू कसं फसवतंय. हे बघा, आता हे मार्केट आहे, ह्या मार्केटमध्ये तुम्हाला फसवलं गेलं. इथं तुम्ही ट्रेड नाही घेऊ शकत या साईडवे मार्केटमध्ये. याला अप ट्रेंड डाऊन ट्रेंड पाहिजे. इथं पण बघा काम केलंय त्यानं, असं नाही काम केलेलं नाही. इथून बघा, हा तुमचा लो, हा हाय, बरोबर आहे. हा हाय मार्क केला, एक सेकंद, हे बघा बघा, इथं तुमचा सपोर्ट घेतला प्राईस, दिसतोय का प्राईस दिसतोय, डायरेक्ट गॅप अप ओपन, टार्गेट, हे टार्गेट तुमचं. तिसऱ्या दिवशी डायरेक्ट तो याच्यावरतीच गेला, न्यूजमुळे डायरेक्ट इथंच उठला, इथंच ओपन झाला. तो शिकवणार आपण या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवणार आहे. थोडंसं दम धरा. भरपूर चांगलं काम करते हे टूल, जबरदस्त काम करते. 1 हावरमध्ये तर अजून चांगलं काम करेल. हे बघा, ट्रेंड जर का तुम्हाला आयडेंटिफाय करायला सोपं झालं, हे बघा, इथून तुम्ही काय करायचं, हा हाय आहे तुमचा, बरोबर आहे. हा हाय, हा लो, इथं जर का तुम्ही लोपर्यंत आणलं तर बघा, या झोनमध्ये गेलं, झोनला टच झालं की लगेच रिवर्स फिरते, लगेच रिवर्स फिरते. अजून पुढं बघा, अजून बघ, कुठं कुठं बघा, इथं पण काम केलेलं आहे. हा झोन तुम्हाला मार्क करायचा बघा. हा तुमचा हाय होता अगोदर, हा लो होता. हा लो तुम्ही असं जर का मार्क केला असता बघा, त्या टप्प्यात आला, कार्यक्रम ओके. याला सेल ऑन राईज बोललं जातं. सर फॉरेक्स मार्केटमध्ये टाइम डिके होतो का? नाही, फॉरेक्स मार्केटला नाही होत. मी फॉरेक्स मार्केट करतच नाही पहिली गोष्ट. शॉर्ट आणि लॉंग टूलबद्दल काय मला तुम्ही काय करा, आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती क्वेश्चन विचारा, कारण तुमचं मराठीमध्ये पूर्ण क्वेश्चन विचारा. काय शॉर्ट आणि लॉंग टूलबद्दल विचारतात म्हणजे, कृष्णाभाऊ मला पण तुमचं पण नाही समजलं. सर फिबोनाकी तुम्ही यूज करता ती स्ट्रॅटर्जी तुमच्या फिबोनाकी मी एकच हे नाही वापर स्ट्रॅटर्जी, लक्षात. मला 2-3 स्ट्रॅटर्जी आहेत. फिबोनाकी हे फक्त तुमचं ट्रेंड जर का क्लिअर तुम्हाला दिसतोय, मार्केट अप ट्रेंड आहे, डाऊन ट्रेंड आहे, त्याच्यामध्ये काम करणार. ओके, त्याच्यामध्ये क्लिअर असं नाही तुम्ही हे करू शकत की मार्केट साईडमध्ये फसवणार. तुम्ही एखादा स्टॉक बघा, साईडवे तुम्हाला फसवणार. तो मार्केटमध्ये क्लिअर पाहिजे, ट्रेंड क्लिअर पाहिजे. आता हा बघा, हा क्लिअर डाऊन ट्रेंड आहे, याच्यामध्ये तो काम करणार. हा डाऊन ट्रेंड आहे, याच्यामध्ये तो काम करणार. परंतु मार्केट जेव्हा साईडवे होणार त्यावेळेस लय फसवणार तुम्हाला, लय स्टॉप लॉस हंट करतं मग त्यावेळेस. ऑप्शन सेलिंग म्हणजे नेमकं काय, थोडक्यात सांगा. ऑप्शन सेलिंग म्हणजे आपण ऑप्शनला सेल करतो, तुम्ही ऑप्शन बाईंग करता, मी ऑप्शन सेलिंग करतो. सेटिंग सांगा. 0.5 0.6च आहे पॉडकास्ट, तेच आहे. गोल्डन झोन तोच असतो ना, दुसरा कुठला गोल्डन झोन? बाकी नाही कुठल्या लावायचे, तेच लेवल लावायचे. 0.5 0.6 तीच लेवल आहे. तर तुम्ही हाय टू लो कसं मार्क करतात ते शिकवा प्लीज. हाय टू लो म्हणजे फिबोनाकीमध्ये सांगतो तुम्हाला, जिथून प्राईजमध्ये पडायला सुरुवात झाली. बघा फिबोनाकी कसं काम करतंय तुम्हाला ते शिकवणार आहे, पण तुम्हाला दमच नाही त्या गोष्टीचा, तरी पण सांगतो एकदा बघा. मार्केटमध्ये जिथून पडायला सुरुवात झाली, बरोबर, हा तुमचा काय झाला, हाय मार्क झाला. म्हणजे मार्केट काय करतं, इथून जेव्हा रिव्हर्स यायला सुरुवात करतं का, याच्या 50 ते 60% चान्सेस असतात. मार्केट जेव्हा 50 टू म्हणजे हा तुमचा हाय आहे,
हा तुमचा लो आहे. फिबोनाची ड्रॉ करताना वरून खाली ड्रॉ करायचा. हा ड्रॉ केला की तुमची एक लेवल भेटते 0.50 म्हणजे 50%. जर का तिथून 50% तो वर आला, पण ह्याच्यामध्ये भरपूर कंडिशन आहेत. तो जर का डायरेक्ट लगेच युटर्न घेतोय तर याचा अर्थ बाईंग प्रेशर जास्त आहे. इथं येताना पण तो थकत आला पाहिजे, म्हणजे बायरमध्ये तेवढी स्ट्रेंथ नसली पाहिजे. याचा अर्थ काय होतं, बायर वीक आहेत. आणि इथून जर का तो परत रिव्हर्स फिरण्याचा प्लॅन करतोय तरच तुम्ही इथं प्लॅन करू शकता. त्याला भरपूर कंडिशन आहेत. लगे फिबोनाची लावली घेतलं नाही, प्राइस ॲक्शन पण त्याला मॅच करावं लागतं. इथं बघा, आता बघा, हा तुमचा क्लिअर कट डाऊन ट्रेंड आहे, बरोबर आहे, दिसतं का तुम्हाला? इथपर्यंत तुमचा डाऊन ट्रेंड आला. इथं बघा प्राइस वर जाताना बायर तेवढे स्ट्रॉंग नाही आहेत. बायर थकल्यासारखे दिसतात तुम्हाला. इथे दिसते का? बायरला वर न्यायला प्राइसला वेळ लागतोय. आणि इथून बघा प्राइस परत दाबली जाते. म्हणजे काय होतं, तुम्हाला काय सांगितलं, प्राइस वर जाताना बाहेर थकल्यासारखे दिसले पाहिजे. सांगतो तुम्हाला, सगळ्या गोष्टी सांगतो. याला भरपूर कंडिशन असतात. असं नाही की लावले की घेतलं की ट्रेड नाही होत. सगळ्या गोष्टी मॅच कराव्या लागतात. कोणती तुम्हाला सांगतो, सगळ्या तुम्ही काही शिका, कोणतं इंडिकेटर शिका, टूल शिका, काय बी शिका, त्याला प्राइस ॲक्शनची जोड द्यावीच लागते. प्राइस ॲक्शन तुम्हाला आणि सायकॉलॉजी तुम्हाला थोडंसं डोकं तुम्हाला लावावंच लागते प्राइस ॲक्शनसोबत. तुम्ही जर का फक्त म्हणले मी याच्यावरती ट्रेड घेतो, फिबोनाकीवरती मी फक्त सुपर ट्रेंड्स वापरतो, EMA वापरतो. आता EMAची पण स्ट्रॅटेजी बऱ्यापैकी चांगली. फिबोनाकीपेक्षा EMAची स्ट्रॅटेजी मी तुम्हाला शिकवतो नंतर. ती तर एवढी जबरदस्त काम करते EMAची स्ट्रॅटेजी. एक EMA प्लस RSI तुम्ही जर का लावला, तुम्हाला ट्रेड खूप कमी भेटणार, पण ते एवढी जबरदस्त भेटणार ना, त्याचे मी सांगतो 90% ॲक्युरसी आहे त्याची, त्या सेटअपची. शिकवणार आपण, दोन्ही इंडिकेटरचं कॉम्बिनेशन आहे ते. ती स्ट्रॅटेजी तर अजून काम करेल. मला वाटतं स्विंग ट्रेडिंगसाठी एक स्टॉक सिलेक्शन आपण तशा पद्धतीने करतो. EMA आणि RSI वरती मिळून करतोय. त्याच्यामध्ये जबरदस्त काम करणार. मार्केटमध्ये बायर आणि पुट सेलर आहेत. हे कसे ओळखावे? बायर आणि पुट सेलर म्हणजे बायर आणि सेलर म्हणायचे का? बायर आणि सेलर PCR तुम्हाला सांगतो ना मार्केटमध्ये काय आहे ते. कोण स्ट्रॉंग आहे? बायर स्ट्रॉंग आहेत का सेलर स्ट्रॉंग आहेत? आज PCR किती बघितला? 1च्या पुढेच असणार आहे. 1.26 आहे. म्हणजेच काय? बायर स्ट्रॉंग आहेत. एक्झॅक्ट गणेश सर. तर त्यांचं म्हणणं आहे की ज्यावेळी आपण लॉंग किंवा शॉर्ट टूल चार्टवर ड्रॉ केल्यावर त्यावर किती रिस्क रिवॉर्ड मिळणार हे लिहून येतं. कोणत्या टूलवरती म्हणताय ते? तर तुम्हाला भेटू शकतो का शंकर सर? हा, भेटू शकता ना. मला पर्सनल टेलिग्रामवरती मेसेज करा, आपण भेटूया. मी शिवाजीनगरला राहते, पुण्यामध्ये. कुठं भेटायचं? आपण भेटू शकतो, काय अडचण नाही. ज्यावेळी आपण लॉंग किंवा शॉर्ट टूल चार्टवर ड्रॉ केल्यावर त्यावर किती रिस्क रिवॉर्ड मिळणार हे लिहून येतं. कशावरती म्हणताय तुम्ही? कशावरती लिहून येतं पण नेमकं? त्या टूलवरती म्हणजे फिबोनाकीवरती का कशावरती? कुठलं टूल म्हणताय तुम्ही? प्लीज सर एकदा FIDI डाटा कसा रीड करायचा? दादा त्याच्यावरती 3 दिवस लागणार आहे आपल्या, प्रकाश सर. FIDIचा डाटा वाचायला 3 दिवस लागतो शिकायला आपल्याला. मला तर 3 महिने लागलेत, पण तुम्हाला मी 3 दिवसामध्ये सांगतो ते. मार्केट वर जाते त्यावेळी मार्केटमध्ये बायर आहेत की पुट सेलर आहेत, हे कसे ओळखायचे? ऑप्शन चेन ही मनोज भाऊ, ऑप्शन चेन ही सेलरच्याच पॉईंट ऑफ व्ह्यूनं बनवलेली, बायरच्या नव्हे. हां, बायरचा ऑप्शन चेनशी काही संबंध नाही. ऑप्शन चेन ही पुट सेलर आणि कॉल बायर यांच्याच पॉईंट ऑफ व्ह्यूनं बनवलेली आहे. ओके. तर PCRची लेवल एकदा 0 ते 5 to 1. हां, 0 म्हणजे 0.5 लक्षात ठेवा. PCRमध्ये जर का आता उद्या जर का मार्केट बघा, उद्या मार्केट जर का गॅप अप ओपन होते आणि जर का तुमचा PCR इथं 1.5च्या आसपास गेला, तर लक्षात ठेवा, PCR जर का उद्या 1.5च्या आसपास गेला तर मार्केटमध्ये काय होणार आहे? ओव्हर बाईंग होणार आहे. त्याला आपण काय बोलतो? ओव्हर बॉट बोलतो. म्हणजेच काय? जर का 1.5च्या वर PCR तुमचा गेला तर समजून जायचं मार्केटमध्ये ओव्हर बाईंग झाली, प्रॉफिट बुकिंग येणार आहे. प्रॉफिट बुकिंग येणार आहे, त्यावेळेस कुणी कॉल साईडला जायचं नाही, लक्षात ठेवायचं. आणि जर का मार्केटमध्ये 0.50च्या आसपास जर का PCR येतोय, म्हणजे मार्केटमध्ये ओव्हर सेलिंग झालेले, बाईंग येऊ शकते. येतं लक्षामध्ये. आणि जर का PCR 1च्या आसपास असेल तर समजलं जातं PCR न्यूट्रल आहे, मार्केट न्यूट्रल आहे, साईडवे होऊ शकतं. जे की सकाळी मॉर्निंगला PCR तुम्ही बघितला होता किती होता? 0.90 होता.
सॉरी 92 असा काहीतरी होता, म्हणजे 1च्या आसपास होता. त्याच्यामुळे मार्केट सकाळी मॉर्निंगला साईडवेज झालं होतं. येते लक्षात? त्यामुळे मार्केट साईडवेज झालं होतं. पुट बायर म्हणजे आपण पुट बायर म्हणजे काय आणि कॉल सेल म्हणजे काय? राहुल सर, तुम्ही नवीन आला का चॅनलवरती? तरी पण सांगतोय का, मी तुम्हाला ऑलरेडी पहिलेच सांगितलं आहे, मार्केटमध्ये 4 प्रकारचे लोक आहेत. तुम्ही फक्त काय करताय, सी बाय करताय, बरोबर आहे. सी बाय करता, तुम्हाला वाटतं मार्केट वर जाणार आहे, पण त्यावेळेस तुम्हाला कोणतरी एक सी सेल करत असतो, बरोबर, एक विकत असतो कोणीतरी, कारण तुम्ही बाय करताय म्हणजे तुम्हाला कोणीतरी सेल केलाय तिकडून, त्याचं म्हणणं असतं मार्केट खाली जाईल. त्याचं म्हणणं काय असतं, मार्केट खाली जाईल. आणि दुसरा असतो एक पुट बायर. आपण पुट बाय कधी करतो, आपल्याला वाटते मार्केट खाली जाईल, पण जो पुट बायर करतो त्याला कोणीतरी पुट सेल केलाय ना समोरनं, मग त्याला काय वाटत असतं, पुट सेल करतो म्हणजे त्याला वाटते मार्केट इथून वर जाणार आहे. ही 4 प्रकारची लोक आहेत, लक्षात घ्या. ऑप्शनमध्ये फक्त तुम्ही कॉल आणि पुट बायरच्या मध्ये बसू नका. तुम्ही एखादी पोझिशन ओपन करा, त्याच्यामध्ये बाय आणि सेल दोन्ही ऑप्शन येतील. तुम्हाला इथं समजा तुम्ही कॉल बाय करताय, तुम्हाला वाटते मार्केट वर जाणार आहे, मला पण वाटते मार्केट वर जाणार आहे, पण मी जर का सेलर असेल तर मी काय करेल, पुट शॉर्ट करेल. मी काय करेल, पुट शॉर्ट करेल. म्हणजेच काय, एक सेकंद, या दोघांचा व्यू समान आहे. कोण, कॉल बायर आणि पुट सेलर, या दोघांचं म्हणणे मार्केट वर जाईल, या दोघांचं म्हणणं. परंतु जो पुट बायर आणि कॉल सेलर असतो यांचं म्हणणं असतं मार्केट खाली जाईल. समजते का? हे 4 प्रकारचे लोक आहेत. तुम्ही एखादी कोणती स्ट्राईक प्राइस ओपन करा, एक एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो मी आता. कोणती तुम्हाला जर काही इथून वाटते मार्केट वर जाणार, तुम्ही काय करणार, कॉल बाय करणार, पण मी काय करणार, पुट सेल करणार, ते पण आउट ऑफ द मनीचा करणार. पुट काय करणार, मी सेल करणार. आउट ऑफ द मनीचा पुट बघू आता कुठला आहे. समजा मला वाटतंय की मार्केट 24,600चा मी पुट सेल करणार आहे, बरोबर आहे. म्हणजे मला वाटत नाही की मार्केट 24,600च्या खाली जाऊ शकतं. लक्षात ठेवा, मी आउट ऑफ द मनीचा पुट शॉर्ट मारतोय म्हणजे मला काय वाटतं, त्या लेवलच्या खाली मार्केट जाणार नाही. आता किती चालू आहे मार्केट, 24,700 चालू आहे, बरोबर. जर का मी 24,600 म्हणजे कुठं आहे ती, जवळपास इथं कुठेतरी आहे बघा, हा 24,600 आहे. मला काय वाटतं, मार्केट या लेवलच्या खाली मार्केट जाणार नाही. माझा व्यू पण बुलिशच आहे, परंतु मला वाटतं की मार्केट या लेवलच्या खाली जाणार नाही. जोपर्यंत या लेवलच्या वर मार्केट आहे तोपर्यंत माझा प्रॉफिट सुरू आहे. जसं ही लेवल खाली जाणार तसा माझा लॉस व्हायला सुरुवात होणार. इथं लक्षात, हे बघा मी काय करणार, 24,600चा इथं दिसतोय तुम्हाला, 2 ऑप्शन दिसतात इथं बघा, एक बाय दिसतोय, एक सेल दिसतोय. इथे लक्षात, जो पुट बाय करतो त्याचं म्हणणं असतं मार्केट खाली जाईल, जो पुट सेल करत असतो त्याचं म्हणणं असतं मार्केट वर जाईल. दोन्ही कंडिशन वेगवेगळ्या आहेत. प्रत्येक ठिकाणी बघा, तुम्हाला कॉल साईडला पण बघा, बाय आणि सेल, बी आणि एस दिसते बघा, बाय आणि सेल 2 ऑप्शन दिसत आहेत. आता समजा मी इथं सेल करायला गेलो, हे बघा इथं मी सेलचं ऑप्शन दाबलं म्हणून इथं सेल आलं, दिसतंय इथं सेल आलं. आणि मला याच्यासाठी लागणार आहेत 1,80,000 रुपये लागणार. एका लॉटला 1,80,000 रुपये लागतात जवळपास, एका लॉटसाठी. आता हे तुम्हाला मी डिटेलमध्ये शिकवेल की एक लॉटसाठी एवढे पैसे का घेतले जातात. तुम्ही म्हणाल मी पुट बाय करतो, मी तर 10-12 हजारातच पुट बाय करतोय, आणि जो पुट सेल करतोय त्याला एवढं पैसे कसं काय लागतात, 1,80,000 रुपये कसं काय लागतात, डिटेलमध्ये आपण याला शिकणार. एका लॉटला एवढे पैसे द्यावे. तुम्ही बाय करून बघा, सेल करून बघा ना, तुम्ही कुठलाही प्रीमियम सेल करून बघा, किती प्रीमियम लागतोय फक्त बघा. तुमच्या आत्ता सध्या जाऊन तुम्ही बघा, तुमच्या कुठल्याही ब्रोकरचं अकाउंट जे तुम्ही ब्रोकर यूज करता त्याच्यावरती जाऊन बघा. तुमचं मार्जिन जर का तेवढं नसेल तर तुमची ऑर्डरच एक्झिक्यूट होणार नाही, म्हणजे ऑर्डरच पडणार नाही तुमची, रिजेक्ट होणार. लाईव्ह मार्केटमध्ये करून बघा, रिजेक्ट होणार मार्केट, तुमची ऑर्डर रिजेक्ट करणार डायरेक्ट. समजते, समजणार. त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल की 1,80,000 रुपये मी का देतोय आणि तुम्ही फक्त 10,000 ते 12,000 रुपये एखादा प्रीमियम का बाय करताय. त्याचं लॉजिक काय असतं, दोघांपैकी कोण जास्त विन होण्याचे चान्सेस कोणाचे. येस, सगळ्यात जास्त 70% चान्सेस आहेत ऑप्शन सेलर जिंकतो मार्केटमध्ये. लक्षात ठेवा, मार्केटमध्ये ऑप्शन बायरचा जास्त करून लॉसच होतो, कारण याच्यामध्ये सायकोलॉजी मॅच होत नाही भावांनो. पण प्रीमियम दाबले जातात जर की मार्केट बघा तुम्ही, मार्केट ऑप्शन बाईंगमध्ये काय होतं सांगतो तुम्हाला, मार्केट थोडंसं वर गेलं, इथं तुमचा समजा 10,000 रुपये प्रॉफिट होता, 10,000 रुपये तुम्हाला प्रॉफिट होतोय, तुम्ही इथे एखादा कॉल बाय केलाय, इथे तुमचा 10,000, थोडा जरी स्पाईक मारला ना खाली,
हा प्रीमियम नाही का डायरेक्ट 5,000 येऊन जातो तुमचा. इथं 5,000च प्रॉफिट दिसायला चालू होतं तुमचं. इथं 5,000 दिसलं की आपली फाटून जाते डायरेक्ट. 10,000 मला दिसत होतं, 5,000 रुपये कसं काय झालं आता? लगेच फाटायला सुरुवात होते. मग इथं आपण थांबतच नाही. तर मार्केट एक डीप देतं. आज पण बघा मार्केटनं काय केलं, एक डीप दिला. हा डीप होता. हा जो होता ना, हा एक डीप मारला होता मार्केटने बघा. सकाळी समजा इथं कोणी कॉल बाय केला असेल, कोणी इथं केला असेल, कोणी इथं केला असेल, कोणी आसपास केला असेल. इथून काय केलं प्राईजने, हा डीप दिला. इथं सगळ्यांची फाटली. रिटेलरची इथं फाटती. लक्षात ठेवा, इथं कुणीही बाहेर थांबला नाही. रिटेलर तर थांबतच नाही. मी लिहून देतो तुम्हाला, तुम्ही थांबणार पण नाही इथं. कारण जर का इथे जरी तुम्ही बॉटमला जरी मार्केटला पकडलं असतं ना, आणि इथून जर का मार्केटनं हा डीप जर दिलाय ना, पहिला तर इथंच फाटते सोडून द्या. याच डीपमध्ये पहिल्यांदा फाटली असेल. इथंच आपण थांबत नाही. दुसरं आपले कधी घाबरतो आपण, इथून हा डीप दिला का दुसरा, इथं पण तुमचा प्रीमियम मला वाटते थोडाफार एक 10-15 रुपयांनी राहिला असेल. कारण मार्केट ऑलरेडी इथं एंट्री केली तुम्ही. इथं ऑलरेडी एवढं साईडवेज झाले, नंतर मुवमेंट करून परत मार्केट त्या लेवलला येतंय. इथं लक्षामध्ये त्या लेवलला परत आलंय. इथं समजा तुम्ही एखादा प्रीमियम एक्झाम्पल आपण बघून घेऊ फक्त. किती रुपयाचा प्रीमियम? समजा तुम्ही बॉटमलाच एंट्री केली. समजा इथं कुठेतरी एंट्री केली आहे. समजा याच्या आसपास. किंवा आपण पकडू, आपण मॉर्निंगला इथे एंट्री केली असते. समजून जर कोणी केली असेल इथे मॉर्निंग स्टार म्हणून, या हायच्यावर तुमची एंट्री. बरोबर, इथं तुमची एंट्री म्हणजे किती पास 560ला तुमची एंट्री आहे. इथं लक्षामध्ये आपण प्रीमियम कितीचा घेऊ? 24,550चा घेऊया. ओके, 24,550चा घेऊ आपण. ॲट द मनी प्रीमियम घेऊया. एक सेकंड द्या फक्त. 24,550चा ॲट द मनी आपण घेऊन बघू. 24,550चा बघा. मी फक्त 2 हे लावून दाखवतो तुम्हाला की खरंच नाही थांबत. रिटेलर थांबतच नाही आणि थांबणार बी नाही. हे मी लिहून देतो तुम्हाला. एवढं पेशन्स दाखवावं लागतात मार्केटमध्ये. जरी तुमची डायरेक्शन कोणी बुलिश साईडला सकाळी मॉर्निंगला ट्रेड घेतला असेल, तरी पण त्यानं सांगावं की मी शेवटपर्यंत थांबलो. नाही थांबणार. 24,550 ना? एक सेकंद. किती? हां, 24,550चा आपण कॉल बघू. 24,550चा कॉल बघा तुम्ही. बघा मला सांगा, इथं तुम्ही थांबला असता का? आता तुमची एंट्री किती वाजता झाली बघा. इथे तुमची एंट्री समजा किती वाजता एंट्री आहे, या कॅन्डलच्या हायच्यावर एंट्री इथे झाली. हा तुमचा स्टॉप लॉस आहे. येलोच्या खाली स्टॉप लॉस ठेवला तुम्ही. इथं मी एक लाईन ड्रॉ करतो म्हणजे स्टॉप लॉस आपल्याला समजून येईल. या लोच्या खाली आपला स्टॉप लॉस आहे. बरोबर आहे. टार्गेट समजा तुमचं वर आहे कुठेतरी. भले टार्गेट तुम्ही मस्त मोठं ठेवलंय, मान्य आहे मला सगळं. पण मला सांगा, हा जो डिप मारला, किती वाजता डिप मारलाय आणि बॉटम कितीला आलाय हा? 12.55. 12.55ला इथं बघू आपण किती वाजता आला होता. 12.55ला इथं प्राईस आली. बघा प्राईस कुठे आली? इथं आली प्राईस. या लेवलला हा डिप दिलाय तुमचा. हा लो दिला 12.55ला. एंट्री तुमची कुठे झाली मला सांगा? एंट्री झाली तुमची किती वाजता झाली इथे एंट्री? 9:50ला. 9:50ला मार्केट कुठं होतं? इथं होतं. बरोबर, इथं एंट्री. मला सांगा, इथं तुम्ही थांबणार का? 148 रुपयाचा प्रीमियम तुम्ही बाय केलता, तो 154ला आल्यावर तुम्ही थांबणार आहे का? नाही थांबणार. शक्यच नाही थांबणं तुम्ही. रिटेलरनं सांगा फक्त एवढा. आणि ट्रेलिंग स्टॉपला जरी वापरला असतं तर एवढ्या खाली ट्रेलिंग स्टॉपलॉस येत नाही तुमचा. मी लिहून देतो तुम्हाला. नाही गुरुजी, ट्रेड घेतला की फाटायचं चालू होते. ते तर सगळ्यांचंच होतं, त्यात काय विषय नाही. ते सायकल थोडी हळूहळू तुमची, कारण तुमचा अजून तुमच्या सेटअपवरती विश्वास नाही. लक्षात ठेवा. ओके, आपण आता एंट्री घेण्यासाठी तुम्ही जे टूल वापरलं त्याचं लॉंग पोझिशन, शॉर्ट पोझिशन याच्यामध्ये दिसते की दादा तुम्हाला? येस, हे तर आपण शिकलोय ना, तुम्हाला दाखवलंय ना दादा. हे तुम्ही मगापासून हे सांगताय, हे याच्यावरती तुम्हाला दिसते की रिस्ट रिवॉर्ड. हे बघा, हा तुमचा स्टॉप लॉस तुमचा 22 रुपयाचा, 22 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे. आणि टार्गेट समजा इथं कुठं टार्गेट ठेवलं तुम्ही तर 108 पॉईंटचं 108 पॉईंटचं तुमचं टार्गेट आहे. आणि तुमचा रिस्ट रिवॉर्ड इथे दिसतो बघा, म्हणजे 1:4.92, म्हणजे जवळपास माझं 1:5चा रिस्ट रिवॉर्ड आहे याच्यामध्ये. असं लावलं तर समजून चालू. जिथपर्यंत आपण ड्रॉ करणार तिथपर्यंत. हे जर का तुम्ही खाली आणलं, समजा इथं खाली आणलं कुठं, तर समजा या हायपर्यंत घेतलं, तर आता तुमचा रिस्ट रिवॉर्ड किती झाला बघा? 1:3 झाला जवळपास. हेच त्यांना मी सांगत होतो. ओके, माझ्या लक्षात नाही आलं ते सांगण्याचं तुमचं. याच्यामध्ये दिसतं रिस्ट रिवॉर्ड तुमचा. इथे पण तुम्ही लावू शकता. म्हणजे हे त्याच्यासाठी असतं. तुम्हाला सांगतो, ट्रेडिंगमध्ये या गोष्टी यूज करायच्या कशासाठी असतात? त्याच्यासाठीच असतात. इथं तुम्हाला टार्गेट दिसतं, इथे स्टॉप लॉस दिसतो आपला किती पॉईंट्स आहे, इथे तुम्हाला रिस्ट रिवॉर्ड दिसतं किती. याच्यामध्ये पोझिशन ऑटोमॅटिक एक्झिट होत नाही. बऱ्याच जणांनी जर का तुम्ही ट्रेडिंग कसं वापरायचं, चार्ट कसा वापरायचा व्हिडिओ बघितला नसेल तर जाऊन बघू शकता, आपल्या चॅनलवरती आहे.
कारण ह्या गोष्टीवर तुम्ही जर का म्हणाल मी टार्गेट इथं लावलंय ऑटोमॅटिक टार्गेट माझा येस हिट होईल किंवा स्टॉप लॉस माझा ऑटोमॅटिक नाही, हे फक्त तुम्हाला बघण्यासाठी असते. हे तुम्हाला फक्त बघण्यासाठी आहे. इथे लक्षामध्ये सर असंच हसत हसत राहा आणि आम्हाला शिकवत जावा हीच विनंती. येस पॉडकास्ट शिकवणार तुम्हाला सगळ्या गोष्टी. बघा तुम्ही मी तुम्हाला काय सांगितलं की तुमची एंट्री व्हॅल्यू इथं झाली. हे बघा एंट्री जरी मॉर्निंग स्टार तुम्ही ओळखली, सगळं मान्य, मला सपोर्टवरती तुम्ही एंट्री घेतली, परफेक्ट तुमची एंट्री आहे. इथं पण तुम्ही एंट्री झाली, इथं तुमची परफेक्ट. कितीला एंट्री झाली तुमची? 148 रुपयाला एंट्री झाली. मला सांगा इथून प्राइस जर का वरून खाली आली, इथं थांबणार आहे का तुम्ही? थांबतच नाही, थांबणारच नाही तुम्ही. लिहून देतो मी तुम्हाला. पहिली गोष्ट तुम्ही सांगतो, या डे हायला तुम्ही निघणार. डे हायला एक तर टार्गेट तुम्ही घेऊ शकता इथं. इथं त्यावेळेस प्राइस काय होती मला वाटतं 182-85 असलं जवळपास. म्हणजे 148चं तुमचं एंट्री, 185 समजा किंवा 188चं तुमचं टार्गेट असेल जवळपास. इथं लक्षामध्ये म्हणजे एक 40 पॉईंटचं तुमचं टार्गेट झालं. समजतं का? 40 पॉईंट तुम्हाला भेटले याच्यामध्ये. पण तुम्ही जर तुम्हाला वाटलं मोठी मुवमेंट घ्यायची किंवा दुसरी सांगतो मी गोष्ट बघा, इथं तुम्ही एंट्री घेतली. बघा आता इथे एंट्री तुमची 148. मला सांगा इथून खाली आल्यानंतर बघा प्रीमियमच्या, तुम्हाला काय सांगितलं, प्रीमियमच्या चार्टवरती बघा इथे तुमचा स्टॉप लॉस हिट झाला आहे बघा. मी म्हणून प्रीमियमच्या चार्टवरती स्टॉप लॉस लावतो. प्रीमियमच्या चार्टवरती म्हणून स्टॉप लॉस लावतो. याच्या मागचं कारण बघा, इथे स्टॉप लॉस तुमचा गेलेला नाहीये, परंतु प्रीमियमच्या चार्टवरती तुम्ही जर का लावला असतं याच्या खाली स्टॉप लॉस तुमचा गेलाय. इथे तुमचा स्टॉप लॉस गेलेला आहे, दिसते क्लिअर कट गेला तुमचा स्टॉप लॉस. म्हणून मी प्रीमियमच्या चार्टवरती मी स्टॉप लॉसवरती भरपूर रिसर्च केलेला आहे भावांनो. मी त्याच्यामुळे चार्टवरतीच लावतो स्टॉप लॉस, इकडे बघतच बसत नाही. चार्टवरती जर का इथून खाली निघाला असता याच्यात, तर मग इथे स्टॉप लॉस देऊन बाहेर पडायचं, थांबायचं नाही. पण तू प्रीमियमच्या चार्टवरती बघा इथं, कारण प्रीमियम डिके झालाय तुमचा. इथं मार्केट एवढं साईडवे झालं नाही, इथं प्रीमियम डिके झाला. इथं भले तो आला नाही खाली, या कॅन्डलच्या खाली आहे, सेम कॅन्डलच्या खाली स्टॉप लॉस आहे बघा. ही तुमची मॉर्निंग स्टार आहे, ही कॅन्डल छोटी ही बनलेली. याच्या खाली जर का स्टॉप लॉस ठेवला तर या कॅन्डलने तुमचा स्टॉप लॉस खाल्लाय. येते लक्षामध्ये. त्याच्यामुळं ह्या गोष्टी नाही होत. आणि मी एक गोष्ट तुम्हाला सांगितली होती, डे हायला ट्रेड करू नका. काही जणांना सवय डे हाय ब्रेक झाला की ट्रेड करायचा, हाय लोला ब्रेक झाला की नाही. इथं ऑलरेडी मी आपल्या टेलिग्रामवरती टाकलं होतं, इथं ट्रॅप होऊ शकतो. कुठं? या लेवलला ट्रॅप होऊ शकतो. मी टाकलं होतं बा ग्रुपवरती, डे हाय ब्रेक झाल्यानंतर बरेच लोक डे हायचे ग्रुप, डे हाय ब्रेक झाला की एंट्री घेतात. हे बघा इथे एंट्रीचा प्लॅन बनवतात. इथं बोललो होतो ना ट्रॅप होणार आहे इथं, आणि इथूनच मग युटर्न घेतला मार. तरी चांगलं प्रॉफिट घेतलं. ओके प्रेमभाऊ, काय अडचण नाही. मी पण थोडंसं घेतलं इथं. मला वाटत होतं मार्केट या लेवलला यायला पाहिजे, पण नाही झालं. इथूनच युटर्न घेतला मार्केटनं, हा सपोर्ट घेतला इथला. ओके चालते सगळ्या गोष्टी, पण तो ट्रेलिंग स्टॉप लॉसमुळं माझा स्टॉप लॉस जाण्यापासून वाचलो मी आज. ओके समजतंय का सर? आपली भूक भागली की ग्रीन न करता मार्केटमधून बाहेर पडणे, ग्रीड न करता. हां तुमचं टार्गेट जर का असेल तेवढं, तर चंद्रकांत भाऊ तेवढं टार्गेट असेल. हां हे काय सांगतो बघा, टार्गेट जर का तुमचं हे ठरलं होतं, हे ठरलंय तुमचं टार्गेट, आणि तुम्ही जर का एंट्री इथं घेतली, समजा इथं घेतलेली, मग जर का मार्केट इथून समजा युटर्न घेत आहे, स्टॉप लॉस ट्रेल झाला, हिट झाला तरी चांगली गोष्ट. जर का तुम्ही ठरवलेच, काय काय जणांचं म्हणणं असतं नाही मी टार्गेट घेतल्याशिवाय बाहेर पडणार नाही, तर बाहेर पडूच नका. मग टार्गेट पण थांबा, एक तर टार्गेट नाहीतर मग स्टॉप लॉस, दोन्हीपैकी एक गोष्ट घेणार. काय काय जण आहेत असं, काय काय जण असे आहेत ते टार्गेट लावलं नाही तर टार्गेट किंवा स्टॉप लॉस मध्ये आधी ट्रेलिंग स्टॉप लॉसचा सुद्धा वापर करत नाहीत. ते काय काय प्रत्येकाची सांगितलं काय, प्रत्येकाची सायकोलॉजी वेगवेगळी आहे, प्रत्येक जण ट्रेड वेगवेगळ्या पद्धतीने करतोय. ओके तो मार्केटमध्ये भाऊ किती पण तुम्ही हे करा मार्केटला, मी सांगितलं का मार्केटला काउंटर करू नका. फक्त मार्केटला अजिबात काउंटर करू नका. मार्केट जसं चाललंय तसं चालू द्या. स्टॉप लॉस जातोय बाहेर पडा. आता मला सांगा, मी इथं काउंटर करत बसलो असतो तर माझा किती लॉस वाढत गेला असता मला सांगा. मी इथं समजा मी इथं पुट साईडचा प्लॅन घेतलाय किंवा मी कॉल शॉर्ट केलेला आहे, कॉल शॉर्ट केलेला आहे, मला वाटत होतं मार्केट इथून खाली जाईल, बरोबर. मी कॉल शॉर्ट केला. मला सांगा मी किती जरी दिवसभर आज करत बसलो असतो, मी किती जरी पैसा घेऊन आलो असतो, तरी पण मार्केटनं मला लॉसच दिला असता ना. का फायदा दिला याच्यामध्ये नाही, कारण ॲव्हरेजिंग करणं सगळ्यात घातक आहे मार्केटमध्ये, लक्षात ठेवा. ॲव्हरेजिंग करू नका मार्केटमध्ये. तर तुमचं स्कॅल्प ट्रेडिंगबद्दल काय मत आहे? स्कॅल्पिंग आपण शिकणार आहे दादा, 2 सेटअप आहेत. स्कॅल्पिंग पण आपण शिकणार आहे. ऑप्शनमध्ये तुम्हाला सगळं शिकवणार. हा स्कॅल्पिंगच सेटअप झाला आजचा.
हा स्कॅल्पिंग ट्रेड झालाय आणि तिथं मार्केट गेले की रिॲक्ट होतच. तुम्हाला झोन ऑलरेडी मी बघा टेलिग्रामवरती मार्क करून दिला होता. तिथे गेले की मार्केट थोडं तरी रिॲक्ट करतंय, थोडं तरी मार्केट तिथे रिस्पेक्ट देणार आणि त्याच्यामध्येच आपल्याला ट्रेड घ्यायचा स्कॅल्पिंगचा. ते आपण शिकवणार आहे त्यावेळेस. बघा तुम्ही ऑब्झर्व करा, मी ज्या वेळेस झोन टाकेल ना त्या झोनपाशी मार्केट गेलं ना थोडं तरी रिॲक्ट करतच मार्केट, थोडं तरी. उद्याचा रेजिस्टन्स लेवल सर कालचा डे हायच असणार आहे, जो की हा आहे. हाच तुमचा रेजिस्टन्स आहे. उद्या जर का लक्षात ठेवा इथून मार्केट वर गेलं लगेच तर तुमचा PCR जाणार आहे 1.5च्या आसपास. मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग उद्या थोडीशी मॉर्निंगला होऊ शकते, गॅप अप ओपन झालं तर लक्षात ठेवा. आणि जर मार्केटमध्ये बघा उद्या मार्केटमध्ये जर का गॅप डाऊन ओपनिंग होते किंवा फ्लॅट होते ओपनिंग आणि जर का पहिला पुलबॅक खाली देते बघा, पहिल्यांदा प्रॉफिट बुकिंग होते तर भावानं नंतर बाईंग येणार आहे मार्केटमध्ये, म्हणजे बाईंग येऊ शकते. कारण या लेवलच्या आसपास मार्केटमध्ये परत बायर लोक घुसू शकतात, फ्रेश एंट्री घेऊ शकतात. आणि जर का मार्केटमध्ये स्टार्टिंगलाच मार्केटमध्ये बाईंग आली आणि हा रेजिस्टन्स जर का ब्रेक केला तर ट्रॅप होऊ शकतो, मार्केट परत फॉल करू शकते, परत सेम कंडिशन इथूनच परत बाईंग येणार. डायरेक्ट वर उद्या या रेजिस्टन्सच्या ब्रेकआउटवरती बाईंग साईडला जाऊ नका, ट्रॅप होऊ शकतो. ओके सर, तुमचं अशी कोणती स्ट्रॅटेजी आहे 80पेक्षा जास्त काम करते, मग ती स्टॉकमध्ये असेल किंवा स्कॅल्प किंवा इंट्राडे ती आहे कोणती? नाही दादा, पॉडकास्ट अशी प्रत्येकाला वेगवेगळी, स्टॉक सिलेक्शनला वेगवेगळी स्ट्रॅटेजी वापरावं लागते. इंट्राडेला नाही ती स्ट्रॅटेजी कशी चालेल, प्राइस ॲक्शन नाही चालणार. इंट्राडेला तुम्हाला प्राइस ॲक्शनवरच काम करावं लागेल ना. स्टॉक सिलेक्शन मेथड वेगळी झाली, स्विंगसाठी वेगळी मेथड आहे. एकच मेथड सगळीकडे कशी काम करेल? सपोर्ट काय असू शकतो? सपोर्ट बघा उद्याच्याला, एक सेकंड सांगतो तुम्हाला. सपोर्ट लेवल तरी पण मी टेलिग्रामवरती टाकेल. हा एक तुमचा एक सपोर्ट असू शकतो उद्या, हा एक तुमचा एक सपोर्ट झोन आहे. ओके, कारण प्राइस या सपोर्टच्या वर निघली आता, इथून उद्या जर का मार्केट इथे येते तिथं बाउन्स बॅक करू शकते मार्केट. ओके, नेक्स्ट सपोर्ट मग तुमचा का जो आजचा डे आहे स्टार्टिंगला मॉर्निंगला दिला होता तो आहे, किंवा इथून तरी एक तर सपोर्ट घेईल किंवा या लेवलपासून सपोर्ट घेईल. फक्त स्टार्टिंगला बघा काय होते, जर का मॉर्निंगलाच मार्केट जर का गॅप डाऊन ओपन होते, गॅप डाऊन ओपनिंग झाली तर मग इथूनच बाईंगला सुरुवात होईल मार्केटमध्ये, कारण प्रॉफिट बुकिंग झाली समजायचं मॉर्निंगलाच. तर नाही, माझं म्हणणं आहे तर मार्केटमध्ये किती इयर्स एक्सपिरियन्स आहे तुमचा? 6 वर्ष आहे दादा, 6 वर्षाचा अनुभव आहे. 6वं वर्ष सुरू आहे माझं आता सध्या, 5 वर्ष कंप्लीट झालं ऑलरेडी. PCR जास्तीत जास्त किती असतो, कमीत कमी किती येऊ शकतो? 0.50 आला म्हणजे ओव्हरसोल्ड झाला, मार्केटमध्ये ओव्हर सेलिंग झाली. PCR जर का 1.50च्या आसपास गेला, ओव्हर बाईंग झाली मार्केटमध्ये. आणि PCR जर का 1.10 ते 1.50च्या आसपास असेल, मध्ये असेल याच्यामध्ये, तर मार्केट एक बुलिश आहे, म्हणजे बाहेरची संख्या जास्त आहे मार्केटमध्ये. आणि जर का PCR 0.90 ते 0.50 किंवा 60च्या आसपास असेल तर याचा अर्थ मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर थोडं जास्त आहे, म्हणजे सेलर ॲक्टिव्ह आहे थोडेसे. ओके, समजलं? गुरुजी तुम्ही वर्क फ्रॉम होम देत जा, रोज ते शिकवणार, त्याचे 5 चार्ट विथ कंडिशन इमेज काढून. आता हे सांगितलेले कृष्णा सर मी ऑलरेडी तुम्हाला सांगितले ना, तुम्ही स्वतः मी ज्या गोष्टी शिकवणार ते स्वतः तुम्ही काही लोक आहेत मला पर्सनली मेसेज करतात, ही चांगली गोष्ट आहे, पर्सनली मेसेज करतात, सर इथं आज मॉर्निंग स्टार बनलेली आहे किंवा या स्टॉकमध्ये तुम्ही स्वतः ॲनालिसिस करा ना. तुम्ही कॅन्डलस्टिक बघा ना, ओपन करा चार्ट, कोणताही रँडमली स्टॉक ओपन करायचा, त्याच्यामध्ये बघायचं मुली तुम्हाला सांगितले ना की कॅन्डलस्टिक तुम्हाला जर का ओळखाय नाही आली, समजा काही लोकांना समजायला वेळ लागतो, तर तुम्ही इथं जावा. कशामध्ये? इथे तुम्हाला मी इंडिकेटर पण सांगितलेलं आहे, कोणतं इंडिकेटर लावायचं. इथे तुम्ही लावा ना इंडिकेटर, तुम्हाला समजा कॅन्डलस्टिक इंडिकेटर लावायचं आहे. तुम्हाला ह्या गोष्टी शिकवल्या आहेत ऑलरेडी मी दादा. हे बघा कॅन्डलस्टिक प्रत्येक ब्रोकर देतो हा, धनवरती आहे. तुम्ही जर का ट्रेडिंगवरती गेला तर ट्रेडिंगवरती पण तुम्हाला भेटेल कॅन्डलस्टिक. त्याच्यामध्ये जावा, समजा तुम्हाला आज कोणती बघायची, मला बघायचे फक्त बुलिश इंगल्फिंग कॅन्डल बघायचे, तर बाकीच्या सगळ्या कॅन्डल अनटिक करून टाका. बघा इथं बुलिश इंगल्फिंग कॅन्डल दिसते, ही कॅन्डल, ह्याला फक्त टिक मार्क ठेवा, बाकीच्या सगळ्या अनटिक करून टाका, म्हणजे तुम्हाला बाकीच्या गोष्टी भेटून देतील, फक्त ती एकच कॅन्डल तुम्हाला दिसून येईल. कारण जर का तुम्ही सगळ्या कॅन्डल लावल्या तर सगळ्या कॅन्डलमध्ये तुमचा थोडासा गोंधळ उडू शकतो. ओके.
बरं आता आपण आतापर्यंत आपण किती कॅन्डल शिकलो? आजची कॅन्डल किती होती कोणाला माहिती आहे का? टोटल आपण किती कॅन्डल शिकलो मला कमेंटमध्ये लवकर सांगा. टोटल आपण बुलिश कॅन्डल आपण किती शिकलो आतापर्यंत? कोणकोणत्या शिकलो ते पण टाका कमेंटमध्ये. त्या कॅन्डलला टिक मार्क करून ठेवा, जेवढ्या शिकलो तेवढ्याच. बाकीच्या सगळ्या कॅन्डल बघत बसायची काही गरज नाही. माझं म्हणणं असं आहे की असं कोणतं त्याच्यामध्ये स्विंग ट्रेडिंग केले की इंट्राडे कॅश. स्विंगमध्ये दादा पैसा चांगलाच बनतो. स्विंगसाठी तुम्हाला स्टॉक सिलेक्शन मी शिकवणार, ते जर का तुम्ही चांगलं प्रॉपर फॉलो केलं तर स्विंगमध्ये इंट्राडेपेक्षा चांगला पैसा बनेल. म्हणजे कमी बनेल परंतु विन होण्याचे चान्सेस जास्त आहेत त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये तुमचं कसं असतं, प्रीमियम झिरो होण्याचा वगैरे भीती नसते. जसं तुम्ही इंट्राडेला तुम्हाला भीती असते ऑप्शनमध्ये, तसं त्याच्यामध्ये नाही. तसं त्याच्यामध्ये तुम्हाला दिसणार नाही. एखादा स्टॉक समजा तुमच्या अपोजिट डायरेक्शनचा, तुम्ही होल्ड बी करू शकता त्याला, नंतर थोडंसं खाली आलं परत ॲव्हरेजिंग परत क्वांटिटी ॲड करू शकताय. परंतु स्टॉक घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की निफ्टी 200 किंवा निफ्टी 500च्या वरचे स्टॉक घेऊ नका स्विंगसाठी. स्विंगसाठी असे स्टॉक घ्यायचे की ज्या स्टॉकमध्ये कमीत कमी निफ्टी 500च्या आतले स्टॉक घ्या. ओके. मी समजा एखादा स्टॉक कुठला तरी ओपन करतो, आता कल्याण ज्वेलर्स एखादा ओपन करतो समजा कल्याण ज्वेलर्स मी ओपन केला. आता मला डेलीवरती बघायचं की कुठं बुलिश इंगल्फिंग कॅन्डल बनली का, बघू आपण आता, कारण आपण ऑलरेडी इंडिकेटर लावलेला आहे. बघू आपण कुठं दिसतंय का आपल्याला बुलिश इंगल्फिंग कॅन्डल. ही बघा, ही कॅन्डल आहे भावानो, ही बुलिश हरामी कॅन्डल आहे, जी की आपण उद्या शिकणार आहे. ही बुलिश हरामी कॅन्डल, हिनं काम बघा कसं केलंय. हरामी कॅन्डल आहे, बुलिश हरामी बोलतात याला. आपण ही उद्या कॅन्डल शिकणार आहे. ओके. याच्यामध्ये पण दिसत नाही तुम्हाला असं, म्हणजे स्वतः तुम्ही हे करा, ओपन करा, तुम्ही बघा त्या गोष्टी, ॲनालिसिस करा, कुठं रेजिस्टन्स, कुठं प्राइस सपोर्ट घेते, का सपोर्ट घेते, त्याच्या मागचं कारण काय. लॉजिक जोपर्यंत तुम्हाला समजणार मार्केटमध्ये तोपर्यंत तुम्हाला अवघड जाणार गोष्टी समजायला. लक्षात ठेवा. स्वतः ॲनालिसिस करा भावानं. मी काय 2 महिने तुम्हाला शिकवून मी मोकळा होईल, परंतु तुम्हाला स्वतःच नंतर ट्रेडिंग करायचे. इथे लक्षात, तुम्ही स्वतः ट्रेडिंग करणार आहे नंतर. तर 6 वर्षानंतर तुम्ही कोणत्या वर्षी प्रॉफिटेबल. दादा आता मला फक्त 1-1.25 वर्ष झाला आहे प्रॉफिटेबलमध्ये आहे मी. त्याच्या अगोदर म्हणजे मी 2 वर्ष पहिला लॉसच केला. रिअली सांगतो, मी 2 वर्ष एका लॉटवरती काम केलं. एकच लॉट, पण जास्त लॉट नाही, एकच लॉट. 40 जवळपास 70-80 हजार गेले. त्यावेळेस मी शहाणा झालो. समजलं की आपल्याला आता मार्केटमध्ये शिकायची गरज आहे. त्याच्यानंतर 2 वर्ष प्रॉपर मार्केटला शिकण्याकडे फोकस दिला. म्हणजे 4 वर्ष माझी गेली इथं. 4 वर्षानंतर मग पुढचं राहिलेला मागच्या 1 वर्षापासून जवळपास प्रॉफिटेबल हळूहळू आलेलो आहे. 1 ते 1.5 वर्षामध्ये. त्याच्या अगोदर लॉसच आहे. परंतु या 2 वर्षामध्ये मी फक्त पेपर ट्रेडिंग केली. रिअल ट्रेडिंगला हातच लावला नाही. कॅपिटल गोळा केलं. 2 वर्षामध्ये कॅपिटल एकत्र केलं. त्याच्यानंतर मग हळूहळू एका लॉटवर चालू केलं. कुणाला विश्वास नाही बसणार, मी जवळपास भावांनो 15 महिने पेपर ट्रेडिंग केली. किती? 15 महिने, 6वा वर्ष मी पेपर ट्रेडिंग केलेली आहे. ओके. उद्या जीएसटीची न्यूज पण आहे. न्यूज येईलच आता किंवा उद्या सकाळी येईल. ती न्यूज काय असेल ते आपण टाकेल. हां, त्याच्यामुळे बहुतेक पोझिशन होल्ड असेल. पॉझिटिव्ह न्यूज असू शकते उद्या, त्याच्यामुळे बहुतेक मार्केटमध्ये आज पोझिशन बाईंग साईडच्या बनलेल्या असतील. कारण न्यूज ऑपरेटरकडे अगोदर गेलेली असते. लक्षात ठेवा, आपल्या अगोदर त्यांच्याकडे न्यूज गेलेली असते. ओके. हॅमर, बुलिश इंगल्फिंग, मॉर्निंग स्टार. येस, 3 कॅन्डल आपण शिकलोय. आणि आज एक झालेली नाही, हॅमर, इन्व्हर्टेड हॅमर पण शिकलो ना दादा आपण. 4 कॅन्डल झाले आपल्याला. लक्षात ठेवा, कोणकोणत्या पहिली कॅन्डल कुठली शिकलो आपण? हॅमर. अशी असते हॅमर, बरोबर आहे. दुसरी कॅन्डल कुठली शिकलो? इन्व्हर्टेड हॅमर, उलटा हॅमर. ही पण एक बुलिशच कॅन्डल असते. त्याच्यानंतर आपण शिकलो काल मॉर्निंग स्टार. 3 कॅन्डलचं कॉम्बिनेशन, एक कॅन्डल नाही, 3 कॅन्डलचं कॉम्बिनेशन. आज काय शिकलो आपण? बुलिश इंगल्फिंग. हे असे त्याच्या लक्षामध्ये अशा आपण 4 कॅन्डल शिकलेलो. अजून 3 कॅन्डल आहेत. उद्या बुलिश हरामी आपण शिकणार आहे. त्याच्यानंतर अजून मारोबूज एक कॅन्डल आहे, अजून एक कॅन्डल आहे. अशा 2-3 कॅन्डल आपण अजून शिकणार आहे. टोटल 7 कॅन्डल बुलिशच्या, 7 कॅन्डल बेरिशच्या. त्याच्यानंतर 16 चॅट पॅटर्न. काही लोकांना वाटतं चॅट पॅटर्नवरती मला काम करायचं, चॅट पॅटर्नवरती पण आपण शिकणार आहे. त्याच्यानंतर मग
इंडिकेटर 10, स्टॉकचे 10 इंडिकेटर. त्याच्यानंतर मग स्टॉक सिलेक्शन, इंट्राडेसाठी स्टॉक सिलेक्शन, स्विंगसाठी स्टॉक सिलेक्शन, त्याच्यानंतर ऑप्शन बाईंग, ऑप्शनमध्ये बाईंग, ऑप्शनमध्ये सेलिंग, ऑप्शन बाईंगमध्ये हेजिंग, ऑप्शन सेलिंगमध्ये पण हेजिंग. एवढ्या सगळ्या गोष्टी आपण नंतर शिकणार आहे ऑप्शनमध्ये. ऑप्शनसाठी आपले जवळपास 15 दिवस जाऊ शकतात. 2 आठवडे आपल्याला कालावधी जाऊ शकतो, 2 ते 3 आठवडे. ओके. दादा आम्ही पण लॉसमध्ये आहे आणि तुमच्याकडून शिकून प्रॉफिट नक्की करू असं वाटत आहे. येस दादा, मी शिकवून दादा तुम्हाला, कारण सायकोलॉजीवर सगळ्यात प्रथम सांगतो, माझं एकच सगळ्यांना कळकळीत सांगणार आहे. तुम्ही मार्केटमध्ये नवीन असाल, ऑलरेडी काही जणांना आहेत, जुने लोक पण आहेत मार्केटमध्ये. तुम्ही जर का नवीन आहे भावानो, कमीत कमी तुम्ही प्राइस ॲक्शन शिका पहिल्यांदा. आणि 1 वर्ष मी सांगतो म्हणून 1 वर्ष फक्त कॅपिटल वाचवा आणि पेपर ट्रेडिंग करा भावानो. फक्त पेपर ट्रेडिंग करा. फक्त पेपर ट्रेडिंग करताना एवढं लक्षात ठेवा की रिअल ट्रेडिंग केल्यासारखं करा, म्हणजे रिअल पैसा असल्यासारखं करा. तुमचं कॅपिटल वाचेल, तुमचं कॅपिटल वाचेल. लक्षात ठेवा, मार्केटमध्ये स्टार्टिंगला तुम्ही जर का पैसा कमवायच्या नादानं आला ना, तुम्हाला मार्केटमध्ये पैसा नाही भेटणार. तुम्ही शिकणार नाही मार्केटला. तुम्ही काय करणार, पैशाच्या मागे लागणार. आणि पैसा मार्केटमध्ये तुम्हाला हळूहळू लॉस व्हायला लागला, ते लॉस रिकवर करण्याच्या नादात आपण जास्त लॉस करतो. तुम्ही स्टार्टिंगला काय करा, फक्त माहिती आहे का, 1 वर्ष मी सांगतो म्हणून माझा अनुभव सांगतो, 1 वर्ष तुम्ही पेपर ट्रेडिंग करा आणि एकाच लॉटवरती करा. एकच लॉट. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी तो डमी पैसा आहे. किती जरी तुम्ही 10 लॉट घेतले का आणि 20 लॉट घेतले काय, तरी पण तुमचं त्याला काही गणती नाही. तो काय प्रॉफिट तुमचा रिअल नाही, फक्त फेक आहे. परंतु त्याच्यामध्ये भरपूर तुम्हाला शिकायला भेटणार. त्याच्यामध्ये फक्त मी एकच सांगतो, एका लॉटवरती काम करा आणि जास्तीत जास्त ॲक्युरेसी आणण्याचा प्रयत्न करा. ॲक्युरेसी. ट्रेड चुकला, का चुकला, त्याच्या मागचं कारण काय होतं, का चुकलं मी आज ट्रेडमध्ये, एंट्री चुकली माझी, स्टॉप लॉस गेला, का स्टॉप लॉस गेला, काय बघितलं नव्हतं, कशामुळे गेला स्टॉप लॉस, या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करा. मार्केटमध्ये तुम्हाला सांगतो भाऊ, कोणी गोष्ट सांगणार नाही. तुम्हाला कॅपिटल जर का वाचवायचं असेल, पेपर ट्रेडिंग करा. मार्केट आयुष्यभर चालू आहे. हे काही एक दिवसाचा गेम आहे का, की बाबा उद्याच्या दिवस फक्त मार्केट चालू होणार, परत आयुष्यभर मार्केट चालूच होणार नाही. त्याच्यामध्ये तोच टिकतोय भाऊनो ज्याचं मेंटली स्ट्रॉंग आहे तो माणूस आणि ज्यानं मार्केटला वेळ दिलेला आहे. तुम्ही मार्केटमध्ये जर का पहिल्यांदा असे आला की मी पैसा कमवण्याच्या नादानं मार्केटमध्ये आलो, दादा तू लक्षात ठेव, तू लॉसच करून जाणार मार्केटमध्ये. तू तुझ्या ह्याच्यामध्ये लिहूनच ठेव डायरीमध्ये, तू जर का स्टार्टिंगला पैसा कमवायला आला ना, तू किती पण कॅपिटल घेऊन ये, 10 लाख, 15 लाख, 20 लाख, 1 कोटी घेऊन ये, तुझा बाजारच उठणार मार्केटमध्ये. कारण लक्षात ठेवा, एक लॉट मागचं कारण सांगतो तुम्हाला. एका लॉटमध्ये ज्यावेळेस आपण ट्रेडिंग करतो ना, त्यावेळेस आपण रिअल मार्केटला ऑब्झर्व करतो. मार्केटला फक्त ऑब्झर्व करतो. जर का तुम्ही मार्केटमध्ये जास्त क्वांटिटी उचलली, एकदम जर का 10-15 लॉट घेतले ना, रिअलमध्ये सांगतो तुम्ही, जर रेग्युलर तुम्ही 1 लॉटने काम करताय, इथे लक्षामध्ये, तुम्ही जर का रिअलमध्ये एका लॉटने काम करता आणि तुम्ही जर का अचानक 10 लॉट घेतले, लक्षात ठेवा, अचानक जर का 10 लॉट घेतले, तर भावांनो सगळी सायकोलॉजी डेव्हलप, तुमची सायकोलॉजी तुमची कामच करत नाही. मार्केटमध्ये तुम्ही फक्त एकच गोष्ट बघत बसता, सांगू शकता काय, फक्त PNL बघत बसता. तुम्ही बाकीच्या गोष्टीच बघत नाही. तुम्ही ट्रेड सोडून द्या, तुम्ही चार्टकडे बघतच बसत नाही. एकच फक्त स्क्रोल करता, फक्त ते रिफ्रेश पेजला रिफ्रेश करत बसता. तुम्ही रिअल चार्टकडे बघत बसत नाही. हे रिअल सायकोलॉजी आहे. मी ह्या गोष्टी केलेल्या आहेत. मी यातून आलेलो आहे. सगळ्या गोष्टी माहीत आहेत मला, ह्या कसं मार्केटमध्ये आपण काम करतो. नवीन असतो तो. त्याच्यामुळे सगळ्यांना सांगणार आहे की तुम्ही 1 वर्ष पेपर ट्रेडिंग करा आणि एकाच लॉटवरती करा. एकाच लॉटवरती काम करा, कारण तो रिअल पैसा नाही आहे. याच्यामध्ये आपल्याला एकच करायचं, ॲक्युरेसी आपल्याला वाढवायची. म्हणजे ॲक्युरेसी वाढवायची, तुम्हाला स्वतःलाच वाढवायची. मार्केटमध्ये तुम्हाला सांगितलं काय, तुम्हाला कोणी सांगायला येणार नाही. तुमच्याजवळ कोणी नसणार आहे त्यावेळेस. तुम्हाला स्वतःला डिसिजन घ्यायचा आहे, स्वतःला एंट्री घ्यायची, स्वतःला स्टॉप लॉस ठरवायचा, स्वतःला टार्गेट ठरवायचं आहे, स्वतःला सगळ्या गोष्टी करायच्यात. लक्षात येते तुमच्या. त्याच्यामुळे तुम्ही लॉट साईज कमी ठेवा. स्टार्टिंगला तुम्ही जर का मार्केटमध्ये नवे पेपर ट्रेडिंग करा. पेपर ट्रेडिंगमध्ये तुमचं काय होतं, तुम्हाला हळूहळू मार्केटवरती तुमच्या सेटअपवरती तुम्हाला कॉन्फिडन्स यायला सुरुवात होते. मार्केटमध्ये कॉन्फिडन्स ज्यावेळेस येत नाही ना, कुठे बघा, तुम्ही गाडी चालवताना बघा, ज्यावेळेस तुम्हाला कॉन्फिडन्स येतो त्यावेळेस तुम्ही गाडी व्यवस्थित चालवता, म्हणजे कुठल्या पण गर्दीतनं कशी पण गाडी काढू शकता. जर तुमचा कॉन्फिडन्स नसेल तर तुम्ही गाडी व्यवस्थित चालवू शकत नाही. बघा, तुम्ही ऑब्झर्व करा. कारण तुम्ही गाडी जर का नवीन शिकलाय तुम्ही, तर आपण काय करतो, पहिल्यांदा कुठे माळ राहणार जातो, मस्त गाडी शिकतो. त्याचा अर्थ काय होतो, त्याचं मागचं कारण काय असतं की मला अडचणी येऊ नये, म्हणजे
ट्रॅफिक कुठं लागू नये. आपण पहिल्यांदा बघा तुम्ही माळ रानात मोकळ्या रानात जाऊन आपण प्रॅक्टिस करतो. ही पेपर ट्रेडिंग म्हणजे ती आहे भावा. तुम्ही प्रॅक्टिस करताय तिथं. तिथं प्रॅक्टिस करा. आणि ज्यावेळेस तुम्ही रिअल ट्रेडिंगवर येणार, त्यावेळेस तुम्ही काय करा, थोड्या गर्दीत आधी जावा. म्हणजे 1 लॉट 2 लॉट हळूहळू वाढवा. येते लक्षामध्ये. तुम्ही हायवेला गेला, हायवेला बघा तुम्ही 100च्या स्पीडनं गाडी चालवता. 100चं स्पीड असते तिथं, बरोबर आहे. तीच तुम्ही ट्रॅफिकच्या ह्याच्यामध्ये दाखवा बरं. नाही होणार. कारण का? ते ट्रॅफिक आहे. सांगण्याचा उद्देश समजतो तुम्हाला. कारण मार्केटमध्ये तसंच आहे. मार्केट कधी एकदम मोठी रॅली करेल, कधी साईडवे होईल. तुम्हाला समजलं पाहिजे. प्रत्येक दिवशी मी जर का 100च्या स्पीडनं गाडी चालवायला लागलो, म्हणजे जर का रेग्युलर मी समजा 10 लॉट घेतोय. एखाद्या दिवशी वाटते मार्केट साईडवे आहे, त्या दिवशी लॉट साईज कमी ठेवा, 2 लॉटवर या. त्या दिवशी काय करा तुम्ही 2 ते 3 लॉटवर या. पेपर ट्रेडिंग करा बोलता सर. पेपर ट्रेडिंगमध्ये सर सायकोलॉजी डेव्हलप नाही होत, डिसिप्लिन नाही राहतं दादा. जर तुम्ही रेग्युलर व्यवस्थित भूषण भाऊ जर का केलं होतं, तुम्ही जर का त्याला पेपर ट्रेडिंग म्हणून जर का काम केलं तर नाही होत त्या गोष्टी. तुम्हाला पेपर ट्रेडिंगमध्ये पेपर ट्रेडिंग म्हणूनच काम करावं लागेल. आपलं रिअल ट्रेडिंग म्हणूनच काम करावं लागेल. कारण तुम्ही रिअल पैसा जर का मार्केटला घालवायला तुमच्याकडे कॅपिटल उरणार नाही. ही गोष्ट काय म्हणते सर, गाडी चालवायला आली तरी पण पेट्रोलचं विचार करून चालवावं लागतं. ओके. ते तर आहेच दादा, त्यात तर विषयच नाही. म्हणून सांगतोय काय, तुम्ही पोझिशन सायझिंग पण तुम्हाला जमली पाहिजे. पोझिशन सायझिंग म्हणजे काय, रेग्युलर जर का तुम्ही समजा 4-5 लॉट घेताय, तुम्हाला वाटते आज मार्केट साईडवे होऊ शकते, लॉट साईज कमी करा. रिस्क आहे, लॉट साईज कमी ठेवा. ज्या दिवशी वाटते मार्केट आपल्या टप्प्यात आलं, आपल्या सेटअपवर ते प्रॉपर बनलंय, त्या दिवशी लॉट साईज तुमची रेग्युलर ठेवा. वाढवू नका. नाहीतर काय करायला असतं, न्यूजले पॉझिटिव्ह न्यूज आली, मी रेग्युलर 5 लॉट घेत होतो, आज अचानक 10 लॉट घेतो. नाही दादा. न्यूजमध्ये कधी ट्रॅप होतं. तुम्हाला न्यूज माहिती आहे म्हणजे ऑपरेटरला न्यूज माहीत असते. सगळ्यात जास्त ट्रॅपिंग ह्याच्यामध्ये होते माहिती आहे तुम्हाला, न्यूजमध्येच. न्यूज या बनवल्या जातात रिटेलरला फसवण्यासाठी. रिटेलरला बनवण्यासाठी न्यूज बनवल्या जातात. इमोशन नाही आहे सर पेपर ट्रेडिंगमध्ये. आता ते तुमचा प्रश्न आहे भूषण भाऊ. पण प्रॅक्टिस तुम्हाला पेपर ट्रेडिंगमध्ये चांगली बघायला भेटेल. रिअल ट्रेडिंगमध्ये तुम्ही चार्टला ऑब्झर्व करत नाही. नवीन ट्रेडरचं सांगतो, बिगिनर तर करतच नाही ऑब्झर्व. त्याला कुठून तरी मेसेज आलेला असतो, हा बाय कर, तो बाय कर, तो त्याच्यात नादा असतो. तो काय करतो, तो चार्टच ओपन करून बघत बसतो. तो फक्त चार्टलाच बघत बसतो. सॉरी, तो PNLलाच बघत बसतो. तो फक्त PNL. एकदा त्यानं ट्रेड घेतला की प्रॉफिट लॉसला बघत बसतो. बाकीच्या गोष्टी तो काहीच बघत नाही. इतर कोर्सवाले आपले अवस्था महाभारतमधील अभिमन्यूसारखी करतात. आत जायचा मार्ग दाखवतात, परंतु त्यातून बाहेर कसं पडायचं हे सांगत नाहीत. ते आपण सांगत आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मनोज पाटील, तुम्हाला काय सांगितलं, तुम्हाला 2 महिन्यामध्ये तुम्हाला मार्केटची अख्खी सायकोलॉजी समजून जातो. ज्याला खरंच नाही का घ्यायचं असेल त्याने घेऊ शकता. नाही घेतलं, ऑलरेडी त्याला वाटत असेल हा लय ज्ञान द्यायला लागलाय किंवा ह्याला ही आहे, तर तो भाऊ बिनधास्त तो कोर्स कर. तुला जिथं पैसे देऊन शिकायला ते शिकू शकतो. मी ऑब्झर्व 6 वर्षामध्ये ज्या गोष्टी केलेल्या आहेत, ज्या गोष्टीतून मी आलेलो आहे, त्या गोष्टी तुम्हाला सांगतो. जेणेकरून तुमचा वेळ जाऊ नये, तुमचे पैसे वाचावे, याच्या मागचा हाच उद्देश आहे. तुम्हाला जर का पैसे देऊनच मार्केटला शिकायचं असेल तर तुम्ही पेड कोर्सेसला जावा. 50,000 वाले फी आहेत, 1 लाखावाले पण फी आहेत. तिथं जाऊन कोर्स करा आणि नंतर मला येऊन सांगा की त्यांनी काय शिकवलं तुम्हाला. कारण मी पण कोर्स करून बसलेलो आहे. मला माहिती आहे कुठल्या लेवलपर्यंत शिक्षण दिलं जातं आणि जे शिक्षण देणार आहेत ते पण कितपत त्यांनी प्रॉफिट केलेलं आहे मार्केटमध्ये, हे तर तुम्हाला सांगायची गरजच नाही. तुम्ही ऑलरेडी न्यूज बघतायच. सेबी कोणावर किती स्ट्राईक टाकतंय, कोण किती सेबी कोणावर किती हे करतंय. तर अशामध्ये एक गुरुजी ऑपरेटरला उचलायचं का? ऑपरेटरला कुठं उचलतं आता? ऑपरेटरला उचलणं एवढं सोपं राहतंय काय? मी सांगितलं काय, मी ते बी करून बसलोय दादा. मी NSCच्या बाहेर जाऊन ऑफिसच्या बाहेर पण उभं राहिलेलो आहे. मला बघायचं होतं ऑपरेटर साप म्हणजे आहे का काय विषय, पण ऑपरेटर तुम्हाला दिसणार नाही. सांगितलं काय, तो एकदम सिंपल राहतो माणूस. तुमच्या समोरनं जाईल NSCच्या ऑफिसमध्ये, समजणार पण नाही तुम्हाला ऑपरेटर होता आज. यानं पैसा मिळणार. इतकं सिंपल लाईफ जगतात ते. ना त्यांच्याकडे गाडी असते, ना काय असते, ना काय. लय शांततेत जीवन जगतात ते. तुम्ही कधी गेला ना NSC BHAच्या ऑफिसला, तिथं ऑब्झर्व करा फक्त गोष्ट. तुम्हाला समजणार नाही. ते सामान्य तिथे भरपूर लोक असतात. सामान्य लोकांसारखं तुम्हाला दिसणार तिथं.
1 लाख कॅपिटलमध्ये सर किती लॉट बाय करू शकतो? एकच लॉट दादा. 1 लाख कॅपिटल आहे, एकच लॉट करा. तुमचं कॅपिटल ज्यावेळेस वाढेल, म्हणजे काय सांगतो तुम्हाला, आता तुम्ही 1 लाख कॅपिटल आणले, काय नाव यांचं, भूषण भाऊ, 1 लाख कॅपिटल आहे ना, हे 1 लाख तुमचे कष्टाचे आहेत, मान्य. याच्यावरती 1 लाख, एक लॉटवर तुम्ही काम करणार, म्हणजे तुमची रिस्क झाली समजा 10 ते 12,000 रुपये तुमचे लागणार आहेत एका लॉटला. तुम्ही ऑप्शन बाईंग करताय, 10 ते 12,000 रुपये तुमचे लागणार आहेत, म्हणजे तुमच्याकडे शिल्लक किती राहणार आहे? 88,000 ते 90,000 रुपये तुमचं कॅपिटल हायस्ट राहणार आहे. मग याच्यातून तुम्ही समजा तुमचा स्टॉप लॉस हिट झाला, 1,000 रुपये तुमचा स्टॉप लॉस होता, स्टॉप लॉस हिट झाला, तरी पण ओव्हरऑल तुमच्याकडे आता 99,000 रुपये शिल्लक राहील. परंतु तुम्ही जर का याच्यामध्ये 10,000 रुपयाला एक लॉट येतोय, म्हणून मी जर का 10 लॉट घेतले, किती लॉट घेतले? 10 लॉट घेतले, कारण 1 लाख रुपये आहे माझ्याकडे, 10 लॉट घेतले मी टोटली. तर लक्षात ठेवा, जो अगोदर एका लॉट मागं 1,000 रुपयाचा प्रॉफिट होता, सॉरी लॉस होता, आता माझा लॉस किती झाला? 10 पट झाला, म्हणजे 10,000 रुपये माझा स्टॉप लॉस झाला. मला सांगा, जर का माझा स्टॉप लॉसच हिट झाला, तर पहिल्या ट्रेडमध्ये स्टॉप लॉस हिट झाला, मी 1 लाखाचे पूर्ण कॅपिटलचे मी काय केलं? ऑप्शन बाईंग केली. मला आले टोटल 10 लॉट आले, आणि एका लॉट मागं माझा 1,000 रुपयाचा स्टॉप लॉस आहे, तर टोटल 10 लॉट मागं माझा किती झाला? 10,000 रुपये स्टॉप लॉस झाला. मला जर सांगा, जर स्टॉप लॉस हिट झाला, तर माझ्याकडे 90,000 रुपये कॅपिटल राहते. किती? एका ट्रेडमध्ये 10,000 रुपये माझा लॉस केला, 90,000 रुपये राहिले. जर का मला सांगा, तुम्ही जर का एका ट्रेडमध्ये एवढा लॉस केला, दुसरा ट्रेड घ्यायची तुमची हिंमतच होणार नाही. लिहून घ्या तुम्ही, तुमची हिंमतच होत नाही. ऑपरेटर सर म्हणजे कोण सर? ऑपरेटर म्हणजे मोठी लोक, ज्यांच्याकडे खूप मोठा फंड आहे. ऑपरेटर म्हणजे ज्यांच्याकडे खूप मोठा पैसा आहे, फंड, SIP वगैरे म्युच्युअल फंडवाले हे ते त्यांच्याकडे. कारण आपण 2-2 हजार, बघा, महिन्याला तुम्ही 5,000ची SIP करता, कोण 10,000ची करतं, कोण 2,000ची, प्रत्येकाचे वेगवेगळे असते. मग हे पैसे लावले जातात कुठे? शेअर मार्केटमध्ये लावले जातात. तो एक फंड मॅनेजर असतो, तो तुमचा पैसा सगळा इन्व्हेस्ट करत असतो. तुम्ही 5,000ची केली, कोणी 10,000ची केली असेल, त्याच्यामध्ये कोणी 15,000ची केली असेल, हे सगळा पैसा एक फंड मॅनेजर करतो. ते समजा समजा तुमची टाटाची, समजा एक एक्झाम्पल सांगतो, समजा टाटाची कुठली तरी एखादी तुम्ही पॉलिसी ओपन केली, SIP, बरोबर आहे. मग या सगळ्यांचा पैसा कोणतरी मॅनेज करतो ना, तो गुंतवायचा कुठं हे कोण ठरवतं? त्याला बोललं जातं फंड मॅनेजर. फंड मॅनेजर म्हणजे जे आपण या SIP मध्ये पैसा टाकतो, पण या SIP मध्ये पैसा टाकल्यानंतर फंड मॅनेजर असतो, तो पैसा सगळा तुमचा इन्व्हेस्ट करतो मार्केटमध्ये. कुठं लावायचा, कसा लावायचा, कुठल्या स्टॉकमध्ये लावायचा, येतं लक्षामध्ये. स्टॉप लॉस किती असावा? स्टॉप लॉस असा फिक्स नाही लावतात दादा, 1,000 2,000 नाही, किंवा 10 पॉईंट 20 पॉईंट. त्यावेळी सिच्युएशन कशी बनते त्याच्यावरती स्टॉप लॉस असतो, कॅन्डल कशी बनेल त्याच्यावरती. तर आम्हाला पण गरज आहे होती अशा एक्सपिरियन्स माणसाची तुमच्यासाठी, आमच्यासाठी तुम्ही आता. ओके प्रॉडकास्ट, 100% तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवल्या जातील. मी ज्या ज्या गोष्टी मी काय सांगितलं, माझ्याकडून जेवढं देणं होईल तेवढं मी देणार. मी पण मार्केटमध्ये कोणीच परिपूर्ण नाही भावानं. तुम्ही जर का वाटत असेल, आता बऱ्यापैकी बघा, आता रील वगैरे बनवतात, पैसा वगैरे उधळतात, 100% मार्केटमध्ये कोणी गोष्टी प्रॉफिटेबल नाही. म्हणजे जर का ट्रेड घेतलाच म्हणजे तो प्रॉफिटमध्येच निघेल याची गॅरंटी नाही. लक्षात येते तुम्हाला? सांगण्याचा उद्देश आहे की 100% कोणताच माणूस प्रत्येक ट्रेडमध्ये प्रॉफिट करेल असं नाही. प्रत्येकाचे स्टॉप लॉस हिट होतात, परंतु ज्यावेळेस SL हिट होतात त्यावेळेस कमी स्टॉप लॉस द्यायचा असतो, लॉस कमी द्यायचा, प्रॉफिट घेताना मोठा घ्यायचा. येते लक्षामध्ये? माझ्याकडे 1 लाख रुपये आहेत, मला ऑप्शन हेजिंग करायचे आहे, आणि मला पर डे 2,000 प्रॉफिट माझे टार्गेट आहे, तर मी कसे करू? ऑप्शन हेजिंग, तुम्हाला ऑप्शन सेलिंग करायचे का बाईंग करायचे? ऑप्शन हेजिंग दोन्हीमध्ये होतं, बाईंगमध्ये पण होतं, सेलिंगमध्ये पण होतं हेज. बुल कॉल स्प्रेड जर केला, तर जर का तुम्हाला वाटते मार्केट आज वर जाणार आहे, तर तुम्ही बुल कॉल स्प्रेड करता. म्हणजे काय करता? एक कॉल बाय करता, एक कॉल काय करता, माझ्याकडे 1 लाखाचंच आहे, मला ऑप्शन हेजिंग करायचे आहे, मला असं फिक्स नाही. काय आहे, TSM फिल्म प्रोडक्शन, असं फिक्स बोलू शकत नाही की तुम्ही 2,000च प्रॉफिट होईल तुम्हाला, नाही. तुमचा व्ह्यू काय त्याच्यावरती डिपेंड. तुम्हाला वाटते मार्केट आज वर जाईल, तर त्यासाठी वेगळा सेटअप आहे. तुम्हाला वाटते मार्केट खाली जाईल, त्यावेळेस तुम्ही वेगळी हेजिंग करू शकता. तुम्हाला वाटते मार्केट आज एका रेंजमध्ये साईड होऊ शकते, म्हणजे नॉन डायरेक्शन फिक्स नाही मार्केटची, त्यावेळेस वेगळी हेजिंग केली जाते.
ओके. मार्केटमध्ये किती ऑपरेटर असतात? किती असू शकतात. ज्याच्याकडे मोठा फंड आहे तो सगळे ऑपरेटरच आहेत. फंड मॅनेजर भरपूर आहेत मार्केटमध्ये. प्रत्येक SIPचे फंड मॅनेजर आहेत. प्रत्येक SIP कोण ना कोण हँडल करत आहे. कोणती SIP ओपन करा तुम्ही, प्रत्येक SIPमध्ये वेगवेगळे फंड मॅनेजर आहेत. फंडामेंटल अनालिसिस पण शिकवा सर. येस, फंडामेंटल पण आहे दादा. प्रकाश भाऊ, फंडामेंटल अनालिसिस आहे. एखाद्या स्टॉकचं फंडामेंटल अनालिसिस कसं करायचं त्याच्यावरती पण आपलं 1 दिवस सेशन आहे. फंडामेंटल आता जे चालू आहे हे टेक्निकल आहे, याच्यानंतर फंडामेंटल. ओके. ऑलरेडी खूप उशीर झाला भावना, 2.5 तास झालेले आहेत. 9 सॉरी 2.5 नाही, मला वाटतं 2 तास झाले. आपण 9:30ला सेशन सुरुवात केली ती. 2 तास झालेले. सर तो ब्लॉक केलेला TRK परत आला की काय 1 लाखवाला? नाही, त्याला नाही होतं केलं आपण ब्लॉक. त्याला नाही केला ब्लॉक आपण. नाही, तो चांगला क्वेश्चन विचारला होता ना. 1 लाख रुपये आहे त्याच्याकडे, म्हणजे त्याला डेली 2,000 रुपये प्रॉफिट पाहिजे. असं नाही होऊ शकत दादा, डेली प्रॉफिटच होईल. अशी स्ट्रॅटेजी असते तर मग मी पण लावतो. तुझ्याकडे असेल तर तुम्ही सांगा मला. मी लावायला तयार. असं नाही काय दादा. त्यावेळी डायरेक्शन असते, डायरेक्शनवर असतं. मार्केट जर का वर जाईल त्यावेळेस वेगळं डायरेक्शन, म्हणजे तुम्ही वेगळी हेजिंग करू शकता. तुम्हाला वाटते मार्केट खाली जाईल त्यावेळेस वेगळी हेजिंग करावी लागते. आणि ज्यावेळेस तुम्हाला वाटते मार्केट TRK, हां मला वाटतं तोच आहे काय की, हां ट्रॅक्टर ड्रायव्हर ऑफ कर्नाटक आहे का? आपण काहीतरी नाव दिलं होतं ना, ट्रॅक्टर ड्रायव्हर ऑफ कर्नाटक, असंच काहीतरी नाव दिलं. नाही, तो TDK होता काहीतरी. TDK होता. हां नाही, हे नाहीत ते, हे वेगळे आहेत. नाही, ब्लॉक केला असतं तर मग त्यांचा मेसेज आपल्याला दिसला नसतं ना. नाही ते नाही, ती TDK होता, ट्रॅक्टर ड्रायव्हर ऑफ कर्नाटका. ओके. मस्त सेशन झाले. रोज खूप नवीन शिकायला मिळते. स्वप्नील भाऊ, शिकणार तुम्ही मी काय 2 महिने सेशन आहे, 2 महिने तर तुम्हाला सगळं करायचं आहे, लक्षात ठेवा. ज्याला शिकायचं असेल, कारण मी फक्त हा कोर्स केलेला कोणासाठी, जे बेसिक पासून ज्या गोष्टींना शिकायचे. बरेच लोकांना माहित नाही प्राइस एक्शन काय. युट्यूबवरती बरेच तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील, परंतु स्टेप बाय स्टेप नाही आहेत. आपल्या माणसाला समजत नाही नेमकं सुरुवात कुठून करायची, काय शिकायचं स्टार्टिंगला, कसं शिकायचं, पहिलं फंडामेंटल शिकू का टेक्निकल शिकू, नेमकं काय शिकू मी ते समजत नाही. ते माझं ऑब्जेक्ट थोडंसं हे आहे की तुम्हाला तिथं पोहोचवायचं त्या रूटला. तुम्ही ऑटोमॅटिक पुढच्या ॲडव्हान्स गोष्टी शिकणार आहेत. ॲडव्हान्स गोष्टी तुम्ही ऑटोमॅटिक सर्च करणार. म्हणजे तुम्हाला नवीन नवीन गोष्टी बघायला, म्हणजे तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये ज्यावेळेस नवीन नवीन गोष्टी यायला सुरू होते त्यावेळेस तुम्ही त्याच्या मागे लागता. ते होणार आहे पुढे ऑटोमॅटिक. तर तुम्हाला त्या रस्त्यावर आणून मला सोडायचं आहे. बेसिक. येस. ओके सर, मला 4 वर्ष एक्सपिरियन्स आहे. ऑप्शनमध्ये जास्त लॉस होतोय. ऑप्शनमध्ये करू नका, मग स्टॉकमध्ये आकाश भाऊ काम करा. इंटरडे स्टॉकमध्ये करा किंवा स्विंग ट्रेडिंग करा. थोडंसं थांबा ऑप्शन ट्रेडिंगमध्ये. स्विंग ट्रेडिंगमध्ये तुम्ही जाऊ शकता. मी ऑप्शन सेलिंग करतो, मी ऑप्शन बाईंग करत नाही. गुड नाईट सर. ओके भूषण भाऊ, गुड नाईट. विलास, शुभरात्री सर. गुड नाईट सगळ्यांना. चला आपण सेशन क्लोज करू. उद्या आहे, उद्या संध्याकाळी परत आपण टेलिग्रामवरती टाकेल उद्याचं सेशनचं काय नियोजन आहे ते. व्ह्यू वगैरे टाकेल मी. ओके. मार्केटचा व्ह्यू उद्याचा काय असेल ते उद्या टाकू आपण. फक्त मी सांगतोय, ज्या गोष्टी शिकलेल्या आपण ज्या गोष्टी शिकतोय ना, त्याचं थोडंसं तुम्ही फक्त पुढं मी शिकवत जातो आणि पाठीमागे सपाट करत जाऊ नका. नाहीतर मी जातोय पुढे शिकवत आणि तुम्ही सगळ्या गोष्टी मागच्या सपाट शिकवले नुसतं डोक्यातून, म्हणजे ह्या कानानं ऐकायचं आणि ह्या कानानं सोडून द्यायचं, असं करू नका. मग याचा शिकवण्याला काय अर्थ नाही. या 2 महिने सेशन घेण्यामागचा काहीच उद्देश नाही. मग याच्यामध्ये मी सांगतो, आता जेवढे आपले आहे लाईव्ह, समजा डेली जवळपास 60-70 लोक असतात. मी म्हणतो 10-15 लोकांनी जर चांगल्या पद्धतीने काम केलं तर आपलं 2 महिन्याचं जे सेशन घेण्याचं आहे, जे शेड्यूल आहे किंवा जो उद्देश आहे तो सफल झाला म्हणायचा. 10-15 लोक जरी चांगल्या पद्धतीने शिकले तरी पण माझ्यासाठी चांगलं आहे. ओके. यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्यासारखं क्वेश्चन आन्सर होत नाही एवढं कोणी समजून सांगत नाही. जेवढ्या गोष्टी मला माहीत आहेत स्वप्नील भाऊ, तेवढे 100% सांगणार. जर का मला माहीत नसेल एखादी गोष्ट तर मी सांगतो का, मी ती गोष्ट समजा पहिल्यांदाच ऐकली असेल तर मी कुठून तरी शिकेल, पण तुम्हाला ती गोष्ट सांगेल. जर माहीत नसेल तर मी क्लिअर सांगतो की मला माहीत नाही ती गोष्ट. कारण मी बरेच जण आता बघा फॉरेस्ट ट्रेडिंगबद्दल पण विचारतात. मी क्लिअर सांगतो की मला माहीत नाही ती गोष्ट. ओके. समजतंय? बरं चला उद्या भेटू आपण. दादा वेल डन. ओके. सगळ्यांना गुड नाईट सगळ्यांनी. चांगल्या पद्धतीनं आणि चांगल्या पद्धतीनं आपल्या सेशनला तर जवळपास 70-80 लोकं तर डेली लाईव्ह असतात. चांगलं सगळ्यांनी रिस्पॉन्स दिले. म्हणजे
शिकायची इच्छा आहे बऱ्याच लोकांची. ओके. गुड नाईट. येस, गुड नाईट सगळ्याला. सर तुमच्यामुळे आम्हाला ट्रेडिंगमध्ये दिवसेंदिवस अजून शिकायला आवडतं. आवड निर्माण होते. ओके. थँक्यू सर. ओके. थँक्यू पॉडकास्ट भाऊ. 100% करणार गुरुजी. तुमच्या चॅनलवरती आल्यापासून एक पण स्टॉप लॉस गेला नाही आणि रोज शिकायला भेटतं. येस कृष्ण भाऊ, चांगली गोष्ट आहे. फक्त ARK घेऊ नका सर. ओके. प्रकाश सर. ओके. सगळ्यांना गुड नाईट. चला. ओके. येस, गुड नाईट सगळ्यांना.